नमस्कार मित्रांनो, स्टॉक मार्केटमध्ये नफा कसा मिळवाल या वेबिनारमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढची 60 मिनिटं अतिशय महत्वाची आहेत. कदाचित ही 60 मिनिटं तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरू शकतात. त्याच्यामुळे कुठेही लक्ष विचलित करू नका आणि संपूर्ण लक्ष या वेबिनारवर केंद्रित करा, कारण आपण अतिशय गंभीर विषयावर चर्चा करणार आहोत. त्यामुळे खंबीर असलं पाहिजे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात गंभीर विषय एकच आहे, फक्त विटॅमिन एम. जो प्रश्न अतिशय गंभीर होत जाणार आहे पुढच्या काळामध्ये, नोकऱ्या, व्यवसाय, काय जे असेल. आणि हा प्रश्न फक्त तुमच्या आणि माझ्याच आयुष्यात गंभीर आहे असं नाही. माननीय मुकेश अंबानी यांनाही प्रश्न पडतो ना पैशाचा. त्याच्यामुळे ते राईट्स इश्यू आणतात मार्केटमध्ये. 53,000 कोटी त्यांनी उभे केले, आहे की नाही. आपल्या जिओ मधले स्टेक्स त्यांनी फेसबुकला विकलेत. आपलं 10-20-25 लाखाचं कर्ज असलं तरी आपल्याला थोडंसं हल्ल्यासारखं होतं ना. त्यांच्यावर कर्ज होतं 2,63,000 कोटीचं, रिलायन्स इंडस्ट्रीज. त्यांनी शब्द दिलाय ना आपल्याला सगळ्यांना, साल भर के बाद में कंपनी डेब्ट फ्री हो जाएगी. ये उनका वादा है. स्क्रीन शेअर करतोय तुमच्यासोबत माझं. त्यामुळे स्टे हंबल, स्टे कूल हा स्टॉक मार्केटचा सगळ्यात मोठा मंत्र आहे. आजचा आपला विषय आहे स्टॉक मार्केटमध्ये प्रॉफिट कसा मिळवाल. स्टॉक मार्केटमध्ये कन्सिस्टंटली पैसा कसा मिळवाल. स्टॉक मार्केटमध्ये पैसा मिळवण्याचे भरपूर मार्ग आहेत आणि त्या प्रत्येक मार्गावर किंवा त्या पॉसिबिलिटीजवर आपण चर्चा करणार आहोत. एक थोडस तुम्हाला त्या प्रवासाकडे बऱ्यापैकी घेऊन जाईल. तुमच्या डोक्यात काही प्रश्न असतील तर ते आपण नंतर विचारा. हाऊ टू अर्न प्रॉफिट्स इन स्टॉक मार्केट. याच्या पुढे एक शब्द लिहायला विसरलो मी, कन्सिस्टंटली. हे फार महत्वाचं आहे. 2 दिन पैसा आता है, 10 दिन जाता है. दिस इज क्वाइट इनकन्सिस्टंट. हे नवख्या लोकांसोबत वारंवार घडत असतं स्टॉक मार्केटमध्ये. माझा एक थोडक्यात परिचय तुम्हाला देईल. माझं नाव राजेश सांगळे. मी पुण्याला स्थायिक आहे. पुण्याला म्हणजे पिंपरी चिंचवडला. 2016 साली मी कंपनी सोडली. आय वॉज इन टू IT. माझी जी पहिली सुरुवात आहे किंवा माझी जी कंपनी होती पहिली ती IBM होती. त्यातले 1-2 मित्र माझ्यासोबत आहेत आता. ओके, ते सगळे आमचे चाय पे, टपरी पे चाय पे चर्चा वगैरे त्या स्वरूपातलं सगळं आमचे सगळे मित्र. सो आय एम व्हेरी हॅपी. माय ओल्ड कलिग्स अँड फ्रेंड्स आर ऑल्सो जॉईनिंग इन. ओके, 12 वर्षाचा माझा हा प्रवास. म्हणजे IBMच्या पेरोलवर होतो, पण मला डॉयचे बँकला ॲज अ क्लायंट म्हणून त्यांच्या वर्क लोकेशनला मला काम करायला मिळालं. HSBC आणि डॉयचे बँक या 2 कंपन्यांमध्ये माझा इन्व्हेस्टमेंट बँकिंगचा एक छोटासा प्रवास त्या दरम्यान घडला. आणि 2005 साली 5-6 साली मी पहिलं अकाउंट माझं शेरखान आणि ICICI डायरेक्ट मध्ये उघडलं. ICICI डायरेक्टला माझं पहिलं अकाउंट होतं आणि पहिला शेअर जो मी घेतला अंदाजुंदीत तो DLF होता. DLF त्या काळात 1200 रुपये गेला. 2007चा बूम. हे मित्र आहेत माझे, आम्ही बसमध्ये सोबत असायचो त्या काळात. मार्केट असं दररोज वर जायचं, दररोज 200-400 पॉईंट. बरोबर आहे ना संकेत भाई? 200-400 पॉईंटचे मार्केट वर जातात. बरोबर. आणि मार्केट इतकं वर गेलं 2008च्या जानेवारीपर्यंत की सेन्सेक्स आपला 22,000 होता आणि निफ्टी 8,500 होता. म्हणजे अक्षरशः मी ज्या लेवल बघितलेल्या आहेत, रिलायन्सची 3200, रिलायन्स कॅपिटल सारखा स्टॉक 2600 रुपये, तर त्या काळात तो बूम होता. म्हणजे कशातही पैसे टाका तुम्ही. जेव्हा बुल रन असतो ना, बुल रन, तेव्हा प्रत्येकाला पैसे मिळतात. तेव्हा डोकं लावायचं काम नसतं. तुकाराम अगरबत्ती पैसे टाकले की 2% सर्किट लागले की दुपारपर्यंत पैसे वाढतात. म्हणजे बुल रनचं हे वैशिष्ट्य आहे. ओके, मार्केट 2-3 प्रकारे आपल्याला अनालाइज करता येतं. मार्केट एक तर ट्रेंडिंग असतं किंवा ट्रेडिंग असतं. ट्रेंडिंग म्हणजे काय की दररोज तो हाय गाठत असतो एखादा स्टॉक किंवा मार्केट. दररोज नवे नवे उच्चांक तो गाठत असतो, एक तर वाढणाऱ्या किमतीचे किंवा उतरणाऱ्या किमतीचे. बरेचसे स्टॉक जर ज्या कंपन्या फालतू होत्या त्या कंपन्या डाऊन ट्रेंड मध्ये जातात. त्यामुळे मार्केटचे 2-3 ट्रेंड असतात मित्रांनो. डाऊन ट्रेंड, अप ट्रेंड आणि साइडवेज ट्रेंड. ओके, तर या दरम्यान माझं काही उत्पन्न फारसं नव्हतं. 22-24 हजार काहीतरी पगार होता. जेवढं काही मिळालं होतं तेवढं सगळं एका सपाट्यात निघून गेलं.
कारण तो काळ असा होता की आम्हीच आमचे मार्गदर्शक सल्लागार, आमचेच आम्ही सगळे. आणि सवानूला टीव्हीवर जे पोपट येत असतात, आपला भरोसा त्यांच्यावर जास्त असतो. जरा सकाळी सवानूला जे आपल्याला सांगतात अमुक विकत घ्या, त्यांनी सांगितलं की टेक महिंद्रा आज घ्या, 11-12 वाजेपर्यंत तो खाली येतो, आपल्या खिशाला चांगली चाट बसते, बरोबर. नंतर आपण काही कॉल्स टिप्सवर भरोसा ठेवतो. आपला रिटेल इन्व्हेस्टरचा शिकण्याचा जो प्रवास आहे ना, तो फार मजेदार आहे. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांची जी स्टोरी आहे मार्केटमधली, कभी खुशी ज्यादा गम वाली. त्याच्यामुळे मित्रांनो, हे रात्रंदिवस घडत असतं. जर तुम्ही बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल, तर Yes, हा sir. सगळा जो प्रवास आहे आपला, हा प्रवास अशा पद्धतीने पुढे चालतो. त्याच्यामुळे आणि हे एकमेव क्षेत्र असं असेल की ज्याच्यामध्ये आपण फार कॅज्युअली या क्षेत्राला घेतो. आपली अजिबात तयारी नसते या क्षेत्रामध्ये इन्व्हेस्ट करण्याची. इन्व्हेस्ट आपल्याला 2-3 गोष्टी करायच्या असतात या क्षेत्रामध्ये. एकतर तुम्हाला तुमचा वेळ खर्च करायचा आहे, वेळ जो टाइम इज अ मनी. वेळ तुम्हाला इन्व्हेस्ट करायचा आहे, नंतर तुम्हाला तुमचं एनर्जी इन्व्हेस्ट करायची आणि खिशातला पैसा इन्व्हेस्ट करायचा असतो. शिकल्यावर सुद्धा लॉसेस होतात, तर जे लॉसेस होतात त्याला आपण हॅपी लॉसेस म्हणूया. परंतु न शिकता जर तुम्ही काही लॉसेस करत असाल स्वतःचे, तर आजच काय करा, या क्षेत्रापासून लांब राहा, या क्षेत्राचा नाद सोडा आणि या क्षेत्राला कॅज्युअली घेणं सोडा. मलाही भरपूर मार्केटमध्ये फटके बसलेत, पण मी तुम्हाला खात्रीने सांगतो, या फील्डमध्ये जर आपल्याला खरोखर यायचं असेल, या फील्डला काय करा, एक सेकंडरी व्यवसाय असं याला ट्रेड करा सुरुवातीला. आपला जो काही प्रायमरी व्यवसाय असेल तो सुरू ठेवा. कुठेतरी तुम्ही जॉब करत असाल, कुठेतरी व्यवसाय करत असाल, त्या दरम्यान जर तुम्ही याला पार्ट टाइम म्हणून जर सुरू केलं आणि तुम्ही जर 6 महिने द्यायची तयारी ठेवली, 6 महिने जर तुम्ही माझ्यासोबत किंवा आणखी कोणासोबत, मार्केटमध्ये भरपूर चांगली चांगली लोक आहेत, भरपूर तुम्ही जर पाहिलं असेल भरपूर वेबिनार सेमिनार वगैरे मार्केटमध्ये भरपूर लोक आहेत. फक्त आपल्याला चांगला ट्रेनर, चांगला कोच निवडता आला पाहिजे. त्यासाठी थोडंसं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन किंवा बाकीच्या गोष्टी आहेत, कॉस्ट अनालिसिस त्यांचं सगळं तुम्ही केलं पाहिजे. तर मित्रांनो, तुम्ही जर एक 6 महिने ते 1 वर्ष जर देऊ शकलात मार्केटला, तर तुमच्या आयुष्यातली व्हिटॅमिन एम नावाची जी समस्या आहे रात्रंदिवस, ती बऱ्यापैकी दूर होईल. आय रिपीट, किमान तुम्हाला 4 ते 6 महिने प्रचंड कष्ट घेण्याची गरज आहे. मित्रांनो, डॉक्टर व्हायला 10 वर्ष लागतात, इंजिनियर व्हायला 4-5 वर्ष जातात, चांगला इंजिनियर व्हायला. चांगला ट्रेडर आणि इन्व्हेस्टर व्हायला तुम्हाला 6 महिने पण द्यायची तयारी नसेल, तर मार्केटमध्ये आपकी हार बिलकुल पक्की आहे. बरेचसे लोक शिकतात आणि सोमवारपासून ट्रेडिंग चालू, तसं न करता भरपूर प्रॅक्टिस, भरपूर सराव जर तुम्ही चांगला केलात, आणि त्याची काही उदाहरणं आहेत, भरपूर चांगली चांगली उदाहरणं आहेत. काही आपल्या चॅटरूम मध्ये माझे काही स्टुडंट आहेत. उमेश लामखेडे माझा भाचा आहे. नेहमी तसं एक 8-10 हजार रुपये तो काढतोय मार्केटमधनं, व्यवस्थित काढतोय. आणि तिघं भाऊ आहेत, एकाच घरामधले, घरातले लोक आहेत. ते लोकांनी इतके कष्ट केलेत मार्केटमध्ये 1 वर्ष, की आज त्यांचं क्रूड ऑइल, करन्सी, बाकीच्या स्टॉक्स मध्ये स्विंग ट्रेडिंग, इंट्राडे ट्रेडिंग भरपूर व्यवस्थित पद्धतीने चालू आहे. आणि ते सगळे जॉब करतायत. ओके, तर हे मला फक्त एक्झाम्पल म्हणून काही उदाहरणं सांगायची होती. ओके, आणि जर तुम्ही एक 2-3 वर्ष चांगली घालवलीत, तर निश्चितच तुम्ही नागपूरमधले किंवा आपल्या कॉलनीमधले, रवी कॉलनीमधले राकेश झुंझुनवाला व्हाल. फक्त गरज एकच आहे, पेशन्स. आणि मी हे सगळं तुम्हाला मार खाल्ल्यावर, फटके खाल्ल्यावर सगळं सांगतोय, कारण मला 15 वर्ष मार्केटमध्ये झालीत. तर तेव्हापासून मी भरपूर गोष्टी मार्केटमधून शिकलो आणि त्या गोष्टीच मला तुमच्यापर्यंत शेअर करायच्या. मित्रांनो, हे आपण थोडंसं फास्ट जाऊया. मला कोर गोष्टींवर बोलायला जास्त आवडेल तुमच्याशी. बहुतेक सगळी माणसं, जगातली 95% लोकसंख्या, हे क्वाड्रंट सगळ्यांना माहिती आहेत. रॉबर्ट कियोसाकीचे 4 4 क्वाड्रंट्स आहेत. ओके, रिच डॅड पुअर डॅड सगळ्यांनी वाचावं. एम्प्लॉई या सेगमेंटमध्ये बरेचसे लोक काम करतात. हे लोक काय करतात, आपल्या सेवा, आपली सर्व्हिस इतरांसाठी देतात आणि त्यापोटी त्यांना 1 तारखेला पगार मिळतो. ओके, प्रचंड काम करणारा, काबाड कष्ट करणारा हा वर्ग आहे. मी सुद्धा या वर्गात 12-13 वर्ष चांगलाच होतो. ओके,
सकाळी भेंडीची भाजी, 4 चपात्या, हिरो होंडाला किक मारायची. आजकाल रेनकोट, आजकाल ती बंद झालं जाणं ऑफिसमध्ये, नाही. नंतर नंतर काय करतात, बरेचसे लोक सेल्फ एम्प्लॉईड होतात. काय होतात, आता मी सेल्फ एम्प्लॉईड आहे. मी काय केलं, मॅक्स कॅपिटल माझी कंपनी सुरू केली 2016 साली. ओके. आमच्यासारखे जे लोक आहेत, ज्यांचा स्टाफ 1, 2, 4च्या आतमध्ये असतो, 5, 10च्या आतमध्ये असतो, ते सगळे सेल्फ एम्प्लॉईड लोक आहेत. किंवा डॉक्टर इंजिनियर्स असतील तर ते लोक सुद्धा या कॅटेगरीमध्ये मोडतात. आणि ही कॅटेगरी जी आहे ना, ही जगाच्या लोकसंख्येच्या 95% आहे. आणि यांच्या खिशात जगात जेवढा पैसा जगामध्ये आहे, त्याच्या फक्त 5% पैसा या कॅटेगरीमध्ये आहे. 95% लोकसंख्या आणि फक्त 5% पैसा आहे. यांची लोकसंख्या जगात फक्त 5% आहे. यांची नावं आहेत रतन टाटा, मार्क झुकरबर्ग, ओके, बिल गेट्स, ब्ला ब्ला ब्ला. आणि यांच्याकडे जगाचा जेवढा पैसा आहे त्याच्या 95% पैसा या कॅटेगरीत आहे. मला या कॅटेगरीतनं तुम्हाला या कॅटेगरीमध्ये या कॅटेगरीचा मार्ग तुमच्यापर्यंत न्यायचा आहे. हा 4th क्वाड्रंट जो आहे ना इन्व्हेस्टर. आजकाल मित्रांनो, जर तुम्हाला चांगलं अनालिसिस येत असेल, तुमचं डोकं थंड असेल, तुमच्यामध्ये पेशन्स असेल, पेशन्स फार महत्वाचं आहे स्टॉक मार्केटमध्ये. बघा, शगुन चौकात मिळतो, 1500 रुपये किलो होता काल भाव. ओके. तर हा जर तुम्हाला मिळवता आला, पेशन्स आणि थोडासा अभ्यास करण्याची तयारी असेल, तर तुम्ही एक चांगले इन्व्हेस्टर आणि ट्रेडर स्टॉक मार्केटमध्ये होऊ शकता. बघा, उदाहरणार्थ एखादा छोटा मुलगा आहे, किंवा आता समजा मी होतो, माझ्या डोक्यात काहीतरी खुळं असतात ना आपल्या तरुणपणात किंवा आपल्या आपल्या बालपणामध्ये, की मला ऑटो इंडस्ट्री उभी करायची. अगर लोग ही दुनिया बनाते इतिहास रचते, बरोबर. समजा आपल्या डोक्यामध्ये काहीतरी असेल की बाबा मला ऑटो इंडस्ट्री उभी करायची, 4 व्हीलर. नंतर मोठं झाल्यावर कॉलेज बिलेजला गेल्यावर माझ्या लक्षात आलं की बाबा ही थोडासा कठीण कार्यक्रम आहे. 30-40 हजार कोटी लागतात मारुती सुझुकी उभी करायला, कदाचित त्याच्यापेक्षा जास्त लागतील. मी काय केलं, 1100, 1200, 1300च्या लेवलला, 1100च्या प्राइस वरून याने ब्रेकआउट दिला होता 12-13 साली. मी जर मारुती सुझुकीचे शेअर्स घेऊन ठेवले, मी कोण होईल, त्या कंपनीचा अंशतः मालक होईल. जेवढे शेअर्स माझ्याकडे असतील, शेअर्स म्हणजे काय, शेअर्स इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ ओनरशिप. त्या मालकी हक्काचा सगळ्यात एक शेअर म्हणजे काय, सगळ्यात छोटा तुकडा. समजा त्या शेअरची किंमत काहीतरी 5,000, 4,000 असेल. मी काय झालं, तेवढे पैसे देऊन तो शेअर विकत घेतला, माझ्या नावावर केला, आणि मी त्या कंपनीचा मालक झालो, अंशतः मालक झालो. पण नॉर्मली छोटे छोटे लोक जे आहेत, रिटेल इन्व्हेस्टर, पाटील, सांगळे, कांबळे, जांभेकर, हे सगळे लोक कोण आहेत, रिटेल इन्व्हेस्टर आहेत. मोठे जे प्लेयर असतात मार्केटमध्ये, ते शेअर नाही विकत घेत. ते काय करतात, ते कंपन्याच विकत घेतात. त्यांचे नाव आहेत राकेश झुंझुनवाला, टायटन इंडस्ट्रीज, 7-8% शेअर होल्डिंग. म्हणजे आपण काय करतो, आपण शेअर घेतो ना, ते मोठे शेअर विकत घेतात, म्हणून ते बोर्ड ऑफ डिरेक्टर्सवर असतात. नंतर ते खऱ्या अर्थानं ते मालक आहेत. पण आपल्याला हरकत नाही, मला असं वाटतं आपली सुरुवात आपण एका शेअर पासून आपल्याला करायला हरकत नाही. तर मित्रांनो, आपण इन्व्हेस्टर नक्कीच होऊ शकतो. इन्व्हेस्टर ही कॅटेगरी पॅसिव्ह इन्कम मिळवणारी कॅटेगरी, आणि ही ऍक्टिव्ह इन्कम मिळवणारी कॅटेगरी, आणि ही पॅसिव्ह इन्कम. पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय, भागेंगे तो खाएंगे यांचा हिसाब. आणि हे झोपले तरी यांच्याकडे पैशाचा ओघ मात्र थांबत नाही. पैसे यायला यांच्याकडे पैसे येणं सुरूच असतं. त्याच्यामुळे कोविड-19 नंतर भरपूर समीकरणं आता बदललेली आहेत. आपल्याला पॅसिव्ह इन्कमचे मार्ग शोधावे लागणार आहेत. आणि मला सगळ्यांना सांगायला आनंद वाटेल की जर तुम्ही हे एक 5-7 वर्ष जर तुमचं सुरू ठेवलं, 8-10 वर्ष, तर तुमचं म्हातारपण म्हणजे ते 58-58 नाही, ते जुने आपले काका बाबा त्यांच्या काळात होतं, 58ला रिटायर व्हा. नाऊ कन्सेप्ट इज, आता काय सिंपल कन्सेप्ट आहे ना, रिटायर यंग, रिटायर रिच, ही कन्सेप्ट आहे ना. त्याच्यामुळे आपलं 40-45 आपलं म्हातारपण जे आहे 40-45 नंतरचं, ते डिव्हिडंड, बोनस, बायबॅक, स्प्लिट या गोष्टींवर जावं. तर त्याला आपण म्हणूया एक चांगलं म्हातारपण, अतिशय चांगलं, ज्याला यंग रिटायर होता येईल तसं आपण काहीतरी करूया. आणि बिझनेस ही कॅटेगरी कोणती आहे, इथे जर तुम्हाला जास्त पैसे मिळाले तुम्ही या कॅटेगरीत शिफ्ट होऊ शकता. 50-100 लोक जर तुम्हाला समजा कामाला ठेवता आली,
ओके. आता माझं मॅक्स कॅपिटल जर माझ्याकडे 100 लोक कामाला असतील, तर आय वुड हॅव बीन पुट इनटू दिस कॅटेगरी ना. त्या कॅटेगरी कडे तुम्हाला शिफ्ट होता येईल, तुम्हाला स्वतःला त्या चौथ्या क्वाड्रंट मध्ये स्वतःला टाकता येईल. मला असं वाटतं आज आपण हा प्रवास बऱ्यापैकी या प्रवासावर आपण चर्चा करू, या क्वाड्रंटला कसं यायचं. मित्रांनो, इन्व्हेस्टमेंटची भरपूर पर्याय आहेत. इन्व्हेस्टमेंट का केली पाहिजे याची फार सोपी कारण आहेत. कारण आपण जर आपले पैसे इन्व्हेस्ट केले नाही, आपल्या घरात ठेवले, तर आपला पैशाचा जो सगळ्यात मोठा शत्रू असतो, सगळ्यात मोठा जो शक्ती कपूर आहे, त्याचं नाव आहे इन्फ्लेशन रेट, महागाईचा दर. तो किती असतो साधारणतः 4.5-5% काय असेल ते. WPI इंडेक्स, CPI इंडेक्स वगैरे असे महागाईचे 2 हे आहेत. ओके. तर हा महागाई जो असतो, आपल्या पैशाची व्हॅल्यू हा खात असतो. आपल्या 100 रुपये जर आपण आपल्या घरातच ठेवले, तर 1 वर्षानंतर त्याचे 96 रुपये होतात. म्हणजे तेवढीच त्याची पर्चेसिंग पॉवर ही उरत असते. त्याच्यामुळे तुम्ही तुमचा पैसा गुंतवलाच पाहिजे, आणि गुंतवला पाहिजे म्हणजे त्याच्यावरती तुमचे रिटर्न्स हे इन्फ्लेशनला बीट करणारे असलेच पाहिजेत. या 2 गोष्टीची तत्व तुम्ही मित्रांनो थोडीशी सांभाळून घ्या किंवा समजावून घ्या. मित्रांनो, हा एक जुना पर्याय होता आपल्या आजोबांचा, आपले काका बिका, आपले सगळे रिटायर्ड लोक फिक्स डिपॉझिट मध्ये पैसे टाकायचे. 6-6.5% वर आजकाल काही फारसे रिटर्न्स नाही आहेत. आणि जे रिटर्न्स आहेत ते महागाई जर त्याच्यामध्ये मायनस केली आणि परत TDS पण कापतात. समटाइम्स यू गेट निगेटिव्ह रिटर्न्स. तुम्हाला कधी कधी निगेटिव्ह रिटर्न्स मिळतात. हा प्रकार थोडासा बघा जर काय आपले एफडी बिफडी असतील. आणि यातले पैसे काढून जर आपण ब्लू चिप मध्ये काही जर आपण गुंतवले, तर अत्यंत सुरक्षित प्रकार आहे. आता HDFC बँकेमध्ये एफडी करण्यापेक्षा 8%ने जर HDFC बँक घेतली असती मित्रांनो, त्या काळात आपण स्टॉक मार्केटमध्ये नव्हतो ना, 98 साली 40 रुपये भाव होता HDFC बँकेचा. त्याच्यानंतर कित्येक बोनस त्या बँकेने दिले, म्हणजे नंतर तो बहुतेक स्प्लिटही झाला, तर मल्टिपल त्या स्टॉकची संख्या वाढली. नंतर PPF एक जो असतो परत आपल्या गुंतवणुकीचा इन्शुरन्स स्कीम, आणखी एक 5वा प्रकार. प्रत्येकाच्या घरातनं LIC आपलं पोतभर पैसे नेतं आपल्या कॉलनीतनं, बरोबर. प्रीमियम आणि मार्केट लिंक, इक्विटी लिंक, सुकन्या, समृद्धी कन्या, काय 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 काय. आता माझं काही LIC नाही आहे, त्यामुळे मला काही फारसं माहित नाही. ओके. आणि हे सगळा पैसा आणतात आणि बाजारात ओततात स्टॉक मार्केटमध्ये. LIC हा सगळ्यात मोठा गुंतवणूकदार आहे. 6.5 लाख कोटी LIC चे गुंतलेले आहेत मार्केटमध्ये. त्याच्यापेक्षा आपला एक छानपैकी रिस्क कव्हर करण्यासाठी टर्म इन्शुरन्स घ्या ना एखादा, आहे की नाही. रिअल इस्टेटची अवस्था 2013-14 नंतर अतिशय वाईट आहे. रिअल इस्टेटमध्ये निगेटिव्ह रिटर्न्स आहेत. रिअल इस्टेटचा मोठा फुगा फुटलेला आहे. ओके. रिअल इस्टेटमध्ये आता मी सुद्धा आय वॉज वन ऑफ देम. आमचे बरेचसे, मी IT मध्ये होतो 2016 पर्यंत. आम्ही 20 लाख, 30 लाख, 40 लाख, 50 लाख, 60 लाखाची घरं घेतली. कोणाला मोठं केलं आम्ही? बिल्डर्स, ऑटोमोबाईल कंपन्या आणि बँकांना मोठं केलं. ओके. आणि आता ही गणित आणखी अवघड झाली, कारण आपल्याला मार्केट जे आहे ते मार्केट आपल्याला बऱ्यापैकी आता अवस्था भीषण होताना दिसत. COVID-19च्या काळानंतर प्री कोविड आणि पोस्ट कोविड अशा 2 भागामध्ये आपण इकॉनॉमीचं थोडंसं डिव्हिजन करूया. पोस्ट कोविड नंतर कित्येक सेक्टर्सला फटका बसलाय, कित्येक सेक्टरला अजून फटका बसायचा बाकी आहे, आणि कित्येक सेक्टरला धुळोत फायदा झालाय. मला जर तुम्हाला जर मी विचारलं, तर तुम्ही अगदी इझिली सांगू शकाल की बाबा दुकानं कुठली उघडी होती, कुठली दुकानं उघडी होती. 2-3च प्रकारची दुकानं उघडी होती ना, म्हणजे त्या सेक्टरला फायदा झाला. तुम्हाला विना ट्रॅव्हल्स किंवा केसरी ट्रॅव्हलचं ऑफिस उघड दिसलं का? उघडून काही फायदा आहे का? समजा तुमच्या खिशात भरपूर पैसे आहेत, स्वित्झर्लंडला जाता येईल का तुम्हाला फॅमिलीला घेऊन? सिंगापूरला जाता येईल का? नाही ना. PVR सिनेमाचा जर आता तुम्ही स्टॉक घेतला, तर त्याचं काय लोणचं घालणार आहे तुम्ही? सिनेमा थिएटरच उघडे नाही इनफॅक्ट. आपण जे रिटेल इन्व्हेस्टर आहेत ते आपण सेक्टरचा, मार्केट सेंटिमेंटचा आणि स्टॉकचा अजिबात कुठलाच अभ्यास न करता अंधाधुंदीनं आपण आपली गुंतवणूक करतो. काहीतरी घेतो आपण विनाकारण, टिप्सवर घेतो. तुम्हाला जर आणखी चांगले टिप्स पाहिजे असतील तर इंदोरचे माझे भरपूर मित्र आहेत, तुमचे नंबर देऊ का त्यांना? तयारी आहे का? 4-5 फोन येतील दिवसभरात, आणि ते कुठल्या कंपन्या रेकमेंड करतात माहितीये का? तुकाराम अगरबत्ती मोठी कंपनी रेकमेंड करतात, ज्याचं मार्केट कॅप किती असतं?
1-2-5 कोटीचं मार्केट कॅप असतं आणि त्या स्टॉकला लोअर सर्किट लागत लागत 70 रुपयाचा स्टॉक 70 पैसे व्हायला 6 महिने जातात, कारण 2% सर्किट असणं काय जे असेल ते 1-1.5 वर्ष लागतं. तुम्हाला विकायची संधी पण मिळत नाही. आणि तो गेम कुठला आहे? रिंग ट्रेडिंग आहे ना ते. प्रमोटर विकतात वरती, त्याला मल्टीबॅगर सांगून. सो आय विल कम बॅक टू दिस सेक्टर अगेन. तर गोल्ड मध्ये सुद्धा मित्रांनो 2013 साली गोल्डचा भाव 33,500 उच्चांक होता आणि गोल्ड नंतर 18 सालापर्यंत तो रेजिस्टन्स क्रॉस करून नंतर 18-19 आणि आता परत 20 48,000च्या उच्चांकावर गोल्ड. या 1-1.5 वर्षात आमच्या भरपूर मित्रांनी गोल्डमध्ये सुंदर पैसे कमावले, कारण ब्रेकआउट झाला, चार्टवर कळतो. मोठे प्लेयर काही तुम्हाला फोन करून सांगत नाही. हे कुठे कळतं? सगळं प्रिंटिंग कुठे होतं? सो गोल्डचा जो आहे, गोल्डचा 48,000 का गाठला टप्पा गोल्डने? फार सोपं आहे ना. जेव्हा जेव्हा जगावर संकट येतं मित्रांनो, जेव्हा जेव्हा युद्धाचे ढग जमा होतात, काहीतरी महामारी येते, आय एम गिव्हिंग यू अ प्रॉफिट मंत्र, तेव्हा तेव्हा गोल्डला सेफ करन्सी, अल्टरनेटिव्ह करन्सी म्हणून मानलं जातं. रुपये 100च आहेत, ते 100 रुपये काय होतात? मार्केटमध्ये फिरतात जगभरातले. ऍसेट क्लासेस ते स्विच करतात, वेगवेगळे ऍसेट क्लासेस, कमोडिटी, इक्विटी, बरोबर. तर या सगळ्या ऍसेट क्लासेस मध्ये 100 रुपये फिरत असतात. गोल्डमध्ये जी काही मोठी वाढ आपल्याला पाहायला मिळाली ती चार्टवर अगदी प्रिंटेड आहे. फार सुंदर आहे. कमोडिटी सुद्धा रात्री 11:30-12 वाजेपर्यंत आहे. फक्त आपण शिकत नाही. मराठी लोक त्या बाबतीत कंजूसी करतो, पण त्या शिकायच्या बाबतीत, मास्तरला फी द्यायच्या बाबतीत आपण कंजूसी करतो. कोणाच तरी एक चांगल्या गुरुजीचं बोट तुम्ही पकडलंच पाहिजे मार्केटमध्ये जर तुम्हाला शिकायचं असेल. आणि लक्झरी काय आहे इथे? स्टॉक मार्केट सुरू होतं, बरोबर. 3:30ला इक्विटी मार्केट संपतं. 5 वाजेपर्यंत करन्सी मार्केट चालतं सुंदर. रात्री 11:30 पर्यंत गोल्ड, सिल्वर, क्रूड ऑइल, झिंक करा की ट्रेडिंग, तुम्हाला कोणी अडवलं. ओके. तर तुम्हाला हे जे सगळे आहेत इन्व्हेस्टमेंटचे अव्हेन्यूज, याचं एक कम्पॅरेटिव्ह तुम्हाला अनालिसिस स्वतःला करता येईल. आणि स्टॉक मार्केटने निफ्टीने 16-18% रिटर्न्स, सीएजीआर कंपाऊंडिंग रिटर्न्स, ओके. तर हे रिटर्न्स निफ्टीने सातत्याने दिलेले आहेत. आणि त्यातही काही चांगले स्टॉक जर तुम्ही गृहीत धरले तर त्याचे रिटर्न्स हे कंपाऊंडिंग इंटरेस्टने, सीएजीआरने 25, 30, 35% रिटर्न्स दिलेत. आणि जेव्हा आपण कंपाऊंडिंगचा फॉर्म्युला लावतो तेव्हा तो जगातला 8वा चमत्कार ठरत असतो. आम्ही स्टॉक मार्केटवाले काहीतरी म्हणतो ना, आपलं एक जगातले 7 अजिबे आहेत, जे तुम्हाला माहिती आहे, ताजमहल वगैरे सगळं. 8वा अजिबा कुठला आहे? कंपाऊंडिंगचा इंटरेस्ट. 9वा अजिबा कोणता आहे माहिती आहे? ऑप्शन्स, ऑप्शन ट्रेडिंग. आणि 10वा अजिबा बँक निफ्टी जगातला. एका दिवसात 20-20 पटीने पैसे होतात किंवा झिरो होतात. बऱ्याचशा लोकांचे 90% झिरोच होतात. आपले रिटेलवाल्यांचे, ही जी रिटेलवाल्यांची सेगमेंट आहे ती अंदाजून फायरिंग करतात, त्यांना काही शिकण्याची घेणदेण नसते. आणि कित्येक लोक डायरेक्ट ट्रेडर होतात, फेस व्हॅल्यू माहित नसते, बुक व्हॅल्यू माहित नसते, ते बँक निफ्टी करतात किंवा इंट्राडे ट्रेडिंग करतात. तर असं न करता हे एकमेव फील्ड असं असेल मला असं वाटतं की जे अत्यंत कॅज्युअली घेतलं जातं, त्याला कॅज्युअली घेऊ नका. याला शिकून, प्रॅक्टिस करून, स्वतः ऍक्शनेबल आयटम्स करून, स्वतः गुंतवणूक ट्रेडिंग करून, छोटी छोटी एक पिरॅमिडिंग करून तुम्ही व्यवस्थित आपलं रिस्क एक्सपोजर वाढवू शकता. मी पुढे सांगणारच आहे त्या सगळ्या गोष्टींबद्दल. मित्रांनो, मार्केट काय असतं हे जनरल, आता मार्केट बद्दल बोलूया. आता ह्या 2 महिला आहेत. एक महिला ही फळांची विक्री करते आणि दुसरी महिला एक ग्राहक म्हणून तिच्याकडे आली. शी इज अ सेलर आणि शी इज अ बायर. ओके. ह्या दोघी काय करतायत? ते अग्रीमेंट करतात काय? कुठलं तरी गुड्स किंवा प्रोडक्ट कुठल्या तरी भावाला ऍट सर्टन प्राइस, स्पॉट डील आहे ना, वेळेवर या हातात कॅश द्यायची, दुसऱ्या हातात माल घ्यायचा. अशा पद्धतीनं या महिला काय करतायत? एक ट्रेड करतायत, ट्रेड. ओके. बिझनेसचे 2 प्रकार म्हणू शकतो आपण, की गुड्स आणि सर्व्हिसेस. सर्व्हिसेस सुद्धा आता आयटी सेक्टर हे काय? ही सर्व्हिस सेक्टर आहे. त्या बिझनेसला आपल्याला तसं आपल्याला ट्रीट करता येईल. तर हे काय करतात? किंवा फ्युचर डेटला पण वायदा करू शकतात की काय करते मी आता, काय करते तुझ्याकडनं,
1 किलो सफरचंद किंवा काहीतरी मी घेऊन जाते आणि तुला भविष्यात आज मी काय करते, तुला 10% रक्कम देतो आणि भविष्यामध्ये राहिलेली 90% रक्कम मी तुला पे करेल. असं भविष्यातलं सुद्धा सौदा त्या करू शकतात. स्टॉक मार्केटमध्ये हा पर्याय सुद्धा उपलब्ध आहे, ज्याला आपण फ्युचर किंवा डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग असं म्हणतो. आणि सगळ्यात जास्त पैसा इन्व्हेस्टमेंट बँकर्स किंवा इन्स्टिट्यूशन्स किंवा HNIs हे सगळ्यात जास्त पैसा हा फ्युचर्स आणि ऑप्शन्स याच्या ट्रेडिंग मधून कमावतात. आणि आपले जे सगळे रिटेल इन्व्हेस्टर आहेत, ज्यांची रात्रंदिवसची स्टोरी असते, काय कुठली, कभी खुशी ज्यादा गम, रात्रंदिवशी सुरू असतं. एक दिवस स्क्रीनशॉट दिसतो काहीतरी चांगला आणि माणूस गडी गायब होतो 8-15 दिवस, तेव्हा समजून जायचं की चांगला मोठा फटका या गड्याला बसलाय. ओके, कारण आपण ते लॉस टाकायची आपली काही पद्धत नाही ना आपल्याकडे. ओके, अगदी 10-12% उधारीमध्ये तुम्हाला इकडे माल मिळतो, एक लॉट मिळतो, त्याला आपण फ्युचर किंवा ऑप्शन ट्रेडिंग असं म्हणतात. इन्फोसिसचा शेअर एक विकत घ्यायला 700 रुपये लागतात, बरोबर, 728 काहीतरी लागतात. त्याचा लॉट जर आपल्याला घेता आला तर 1200 शेअर्सचा एक लॉट उपलब्ध आहे NSE वरती सध्या. ओके, एक 1200 शेअरचा लॉट घ्यायला आपल्याला साधारणतः 8-8.5 लाख रुपये लागले असते. पण आता तुम्हाला एक 10-12% भरून आता हे वरचे वर्ग आहेत, टप्प्याटप्प्याने कॅश सेगमेंट मधून सुरुवात करा आणि नंतर डेरिव्हेटिव्ह सेगमेंट मध्ये प्रवेश करा. मी साधारणतः एक 8 ते 10 मॉड्यूल्स सगळे शिकवतो, तासन-तास शिकवतो, अगदी 16 तासापर्यंत शिकवतो. प्रत्येक मॉड्यूल एक 10 मॉड्यूल आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यातले सगळेच मॉड्यूल तुम्ही शिकले पाहिजेत असा मी तुम्हाला आग्रह करणार नाही, पण सगळे मॉड्यूलची माहिती घ्या. कमीत कमी स्टॉक मार्केट मुळापासून बुडापासून शिका. तर काय झालंय आता, हा एक सौदा चाललाय मार्केटमध्ये फळांचा, कुठलं तरी, आता सध्या आंब्यांचा सीझन आहे. स्टॉक मार्केट म्हणजे काही वेगळं नाही ना. स्टॉक मार्केट हा सुद्धा एक बाजारच आहे मित्रांनो. बाजारवरनं आणखी एक आठवलं मला, मी आता एक मूवी पाहिली आता युट्यूब वरती, कुठली आपली सैफ अली खानची मूवी आहे शगुन कोठारी, देख लो आज, युट्यूब पे शायद फ्री आहे. अग्नि फार्माचे स्टॉक कसे ते मॅनिप्युलेट करतात, फार भरपूर चांगल्या चांगल्या मूवी झाल्या आहेत स्टॉक मार्केटवर. तर काय करतात, कंपन्यांना पैसा लागतो मित्रांनो. मी असं गृहीत धरतो की माझे काही मित्र आहेत, आणखी काही माझे मित्र आहेत, गुंजाळ साहेब आहेत, ऋषभ आहेत, आणि आम्ही दोघा तिघांनी काय केलं, एक कंपनी स्टार्ट करायला सुरू केलं. एक आमचं प्लॅनिंग आहे, आम्ही दोघं तिघं थोडे यंग एंटरप्रेन्युअर्स आहोत. आमच्या डोक्यात ब्राईट आयडिया आहे की आपल्याला आईस्क्रीम कंपनी सुरू करायची आणि जांभूळ आईस्क्रीम, डायबेटिक आईस्क्रीम, तुफान चालेल. चाकणला आम्ही प्लॉट बीट बुक केला. काय करावं लागेल कंपनी स्टार्ट करताना, खिशातला पैसा टाकावा लागेल. सगळ्या कंपन्या अशाच सुरू होतात. काय करतात कंपन्या, त्याला स्टार्टअप पण म्हणतो आपण. आपल्या खिशातला पैसा, नातेवाईकांचा पैसा किंवा आपल्या मित्रांचा पैसा आपण कंपन्यांमध्ये टाकत असतो. ओके, कंपनी सुरू झाल्यावर एक्सपांड होते, ग्रो होते, कंपन्यांचे शोरूम्स वाढायला लागतात, मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी वाढवायची गरज भासायला लागते, भरपूर डिमांड मार्केटमधून तुमच्या आईस्क्रीमला मिळायला सुरुवात होते. तेव्हा पहिला जे सुरुवातीला गुंतवतात त्याला आपण एंजल इन्व्हेस्टर म्हणतो, घरातले लोक. आपण त्यांना काय करतो, शेअर सर्टिफिकेट देतो ना, एक फिजिकल काहीतरी. आपण त्या शेअरचं मूल्य निर्धारित करतो की 10 रुपयाला एक शेअर, बाबा तू 1 लाख रुपये गुंतवले ना, मग तुला 10,000 शेअर माझ्या कंपनीचे, तर तुला एक सर्टिफिकेट मी आपलं शेअर सर्टिफिकेट देतो. तर 10 रुपयाला आपण फेस व्हॅल्यू म्हणतो. ओके, इनिशियल व्हॅल्यू, नॉमिनल व्हॅल्यू, बरोबर. आणि शेअर म्हणजे काय, एक सगळ्यात छोटं युनिट. ओके, सुरुवातीला येतात कंपनीमध्ये एंजल इन्व्हेस्टर्स, आणि नंतर ती कंपनी ग्रो व्हायला लागली की काही लोक एक काय असतील ते आपल्या, त्यांना सुद्धा स्टेक्स दिले जातात. हे स्टेक्स कुठून देतात, ऑथोराइज कॅपिटल, ऑथोराइज शेअर्स मधून देतात. प्रमोटर काही शेअर आपले काढून ठेवतात आणि ऑथोराइज शेअर्स हे काही भरपूर शिल्लक राहतात. ओके, तर यांना सुद्धा स्टेक दिले जातात, त्याला व्हेंचर कॅपिटलिस्ट म्हणतात. आणि नंतर काय होतं की कंपनीची गरज वाढते, कंपनीला काय भरपूर गरज पडायला लागते. तर तेव्हा व्हेंचर प्रायव्हेट इक्विटी फर्म्स ह्या एक एस्टॅब्लिश झालेल्या कंपन्या किंवा ज्या कंपन्यांचा ट्रॅक रेकॉर्ड आहे त्या कंपन्यांमध्ये पैसा गुंतवतात, त्याला आपण म्हणतो प्रायव्हेट इक्विटी इन्व्हेस्टर्स. पण नंतर ही गरज सुद्धा कमी भासायला लागते, पैशाची गरज आणखी वाढायला लागते, तर तेव्हा कंपन्या पब्लिक व्हायचा विचार करतात.
पब्लिक लिमिटेड त्या ऑलरेडी असतात, त्यातनं पब्लिक शब्द निघून जातो आणि त्या लिमिटेड होतात जेव्हा त्या स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट होतात. मित्रांनो, हा मार्ग पब्लिक जाण्याचा जो मार्ग आहे त्याला प्रायमरी मार्केट असं आपण मार्केटमध्ये म्हणतो. प्रत्येक कंपनीला प्रायमरी मार्केटच्या दरवाजातून त्या मांडवा खालून यावंच लागतं, त्याच्यानंतरच त्या कंपनीची लिस्टिंग बाजारामध्ये होते. लक्षात येते? म्हणजे हा जो बाजार आहे हा फंड उभा करण्यासाठीचा बाजार आहे. आणि ती कंपनी जर का एकदा लिस्ट झाली तर ती कंपनी लिस्ट झाल्यानंतर काय होईल, सेकंडरी मार्केटमध्ये येईल. सेकंडरी मार्केटमध्ये आली की त्या कंपनीमध्ये बाईंग, सेलिंग आणि ट्रेडिंग सुरू होईल. काय सुरू होईल? ट्रेडिंग सुरू होईल. लक्षात येते? आणि ट्रेडिंग सुरू झालं की तो जो पैसा आहे तो बाहेरकडनं सेलरच्या हातात जाईल. या दोघांमध्ये ती चक्र चालत राहील. पण जेव्हा आयपीओतला जो पूर्ण पैसा असतो तो त्या कंपनीकडे जातो, त्यातला एक रुपया हा कंपनीसाठी जातो. आणि असे भरपूर आयपीओ बाजारात येत राहतात. तर कॅपिटल मार्केट आहे स्टॉक मार्केट म्हणजे. आणि त्या बाजारामध्ये कंपन्या एकतर तुम्हाला इक्विटी सुद्धा विकू शकतात, आपला मालकी हक्क सुद्धा विकू शकतात स्टॉकच्या माध्यमातून, किंवा कंपन्या तुम्हाला तुमच्याकडनं कर्ज सुद्धा घेऊ शकतात की मेरे भाई रीता पटेल किंवा अमित पटेल असं एक दाम्पत्य आहे, तर तुम्ही काय करा, आम्हाला कर्ज द्या, आम्ही तुम्हाला काय देऊ, डिबेंचर्स देऊ, आमच्या कंपन्यांचे डिबेंचर. कंपन्या नॉर्मली जेव्हा डेप्ट इश्यू आणतात तेव्हा त्याला डिबेंचर्स म्हणतात. आणि गव्हर्नमेंट जेव्हा नॉर्मली आपला एक कर्जरोख्या बाजारात आणतात त्याला आपण बॉन्ड्स वगैरे असं म्हणतो. मुंबई पुणे हायवेचा हा बॉन्ड फ्लोट होऊनच झालेला आपला. लक्षात घ्या, तर हे दोन बाजार आहेत. या बाजारावरती फंड रेझिंगची ही सगळी कामं केली जातात. आणि कंपन्यांच्या शेअरचं नंतर सेकंडरी मार्केटमध्ये ट्रेडिंग आपल्याला पाहायला मिळतं. हा पहिला जो बाजार आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे. 1870च्या आसपासची, 72च्या आसपास हा बाजार उभा राहिला. हा फक्त भारतातलाच नाही तर आपल्या एशियातला सगळ्यात जुना बाजार आहे. प्रेमचंद रायचंद या बाजारातले पहिले ब्रोकर होते. बरेचसे गुजराती व्यापारी होते किंवा गुजराती माणसाचं कनेक्शन इथपासून या बाजाराशी आहे. त्याच्यामुळे तुम्हाला गुजरातमध्ये स्टॉक मार्केटचा एक अतिशय चांगला अवेअरनेस, खेड्यापाड्यामध्ये लोक आयपीओ, ग्रे मार्केट प्राइस वगैरे, रिलायन्स का वो राईट इश्यू आहे क्या ये वो पारावर गप्पा करताना दिसतात. आपल्या पारावर काय चालतं महाराष्ट्रात ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ओके. आणि आपल्या किती फॅमिलीमध्ये आपण या गोष्टी बोलतो हाही चर्चेचा भाग आहे. तेव्हा आपल्या कुटुंबात हे कल्चरच डेव्हलप झालेलं नाही. त्याच्यामुळे मित्रांनो, मला तुम्हाला अशी विनंती करायची आहे की मुलं किती ओरडले चालतील पण त्यांचा पोगो चॅनल थोडासा स्विच करा, थोडासा छोटा भीम स्विच करा, त्याला कमीत कमी सीएनबीसी आवाज, कमीत कमी पट्ट्या वाचायला सांगा, कमीत कमी त्यांच्या कानावरून काहीतरी 2-4-5 शब्द हे जाऊच द्या. त्यामुळे हे कल्चर थोडंसं स्टॉक मार्केटचं आपल्या कुटुंबामध्ये डेव्हलप करा. त्यांच्याशी बोलायला लागा, त्यांना भाव दाखवा, बायस दाखवा, सेल दाखवा, फलाना टिमका, हे कल्चर थोडंसं आपल्या कुटुंबामध्ये येऊ देत, जे आपल्या कुटुंबामध्ये नाहीये. मराठी कुटुंब एक पूर्ण देशाचा विचार केला तर 3-3.5% अकाउंट आहे आपल्या लोकसंख्येच्या फक्त. आणि महाराष्ट्र 1.5-2% इतका प्रगत महाराष्ट्र, त्यांची ही अवस्था आहे. त्यामुळे अजून 98% घरांपर्यंत पोहोचायचं आहे स्टॉक मार्केटला. आणि अमेरिकेमध्ये, युएस मध्ये हे प्रमाण 70-72% आहे. फरक लक्षात येतो तुमचा डेव्हलप नेशन आणि डेव्हलपिंग नेशन मधला. त्याच्यामुळे डिरेक्टली किंवा इनडायरेक्टली त्या लोकांचे पैसे मार्केटमध्ये आहेत. आणि त्याच लोकांचे पैसे कोणाकडे आहेत? युएस सिटीजनचे, मॉर्गन स्टॅनले, जेपी मॉर्गन, ओके, जेपी मॉर्गन चेस वगैरे ह्या सगळ्या कंपन्यांकडून तेच पैसे घेऊन ते आपल्या बाजारात येतात. आपल्या बाजारात येतात म्हणजे फायदा दिसतो म्हणून येतात. आपल्या बाजारात त्यांना जर थोडासा धक्का बसायला लागला तर ते सेल करून बाहेर पडतील. ओके, लक्षात घ्या. तर ही कॅपिटल मार्केट आहे, फंड रेजिंगसाठी असलेले बाजार आहे. नंतर या बाजारामध्ये ओपन क्राय चालायचं भरपूर दिवस. ओपन क्राय म्हणजे काय? आपलं लिलाव पद्धत. तुम्ही गेला असेल ना आपल्या पिंपरी चिंचवड बाजारामध्ये किंवा गुलटेकडीला, ते चालतो ना सकाळी आपला वांगे ते ओरडतात ना, काही काही भाव सांगतात, लिलाव, ऑप्शन होतो, ओपन क्राय होतो, तसं व्हायचं. त्या हाताच्या खाना मी ते व्हिडिओ शोधण्याचा प्रयत्न केला तर काही मिळालं नाही. काय झालं? क्रांती झाली का स्टॉक मार्केटमध्ये? स्टॉक मार्केटमध्ये 94 साली पहिल्यांदा डिजिटल झालं स्टॉक मार्केट. काय झालं? डिजिटल झालं. आणि डिजिटल झाल्यानंतर हा बाजार जोरात फोफावला. याचं नाव आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज. ही सुद्धा एक प्रायव्हेट बॉडी आहे, ही काही गव्हर्नमेंटची नाहीये. ओके, गव्हर्नमेंटची काही एजन्सीज याच्यावरती वॉचडॉग म्हणून काम करतात, पोलिसिंग करतात, त्याला पण सेबी असं म्हणतो. ओके, स्टॉक एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. ओके, तर हे जे आहे
सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया हे ते सेबीचं एक हे आहे, तर ते काय करतात, त्याला मॉनिटर करण्याचं काम करतात. तर हा जो एनएससी आहे, हा एनएससी याच्या कितीतरी पटीने वाढलाय का? याच्यावरती 1.25 लाख कोटीची उलाढाल एनएससी वरती होते आणि एक साधारणतः 20-22 हजार कोटीच्या आसपास डेली टर्नओव्हर या बाजाराचा आहे. त्याच्यामुळे याचा जो निर्देशांक आहे निफ्टी, त्यालाच फक्त मी फॉलो करतो आणि याच मार्केटशी माझा संबंध मी स्वतःला मर्यादित ठेवतो. मित्रांनो, जुन्या काळामध्ये भरपूर मार्केट होते. अगदी मी 25-30 मार्केटची नावं तुम्हाला सांगता येतील, आपल्याकडे वेळ नाही. डेक्कनचं बस स्टँड माहिती असेल ना तुम्हाला? डेक्कनच्या बस स्टँडला ती जी बिल्डिंग आहे ती पुणे स्टॉक मार्केट होतं, पुणे स्टॉक एक्सचेंज, चंदीगड स्टॉक एक्सचेंज, जयपूर स्टॉक असे, आणि ते सगळे काळाच्या ओघात बंद पडले. सध्या या 2 बाजारामध्ये सगळं कॉन्सन्ट्रेशन झालेलं तुम्हाला दिसतं. आता हे जे काही लोगो आहेत हे तुमच्या परिचयाचे आहेत. भरपूर लोगो तुम्हाला आठवत असतील किंवा तुम्ही पाहिले असतील. या कंपन्या म्हणजे भारत. तुम्ही जर पाहिलं, या कंपन्या म्हणजे निफ्टी. या कंपन्यांचा मिळून निफ्टी तयार झालाय. निफ्टी हा एक निर्देशांक आहे, एक सूचकांक आहे, ज्याला इंडेक्स असे म्हणतो आपण. इंडायसेस म्हटलं की त्याचं प्लुरल फॉर्म होतो. आता ही रिलायन्स इंडस्ट्रीज ही जी कंपनी आहे, ही सगळ्यात मोठी कंपनी आहे भारतातली मार्केट व्हॅल्युएशनच्या नुसार. 10 लाख कोटीच्या वर याचं मार्केट कॅप आहे. आता कंपनीने, आणि या कंपनीमध्ये भरपूर माझे जे काही क्लायंट आहेत किंवा जे काही आहेत स्टुडंट जे काही सल्ला घेतात, रिलायन्समध्ये भरपूर चांगले पैसे त्यांना मिळाले. 890चा लो रिलायन्सने गाठला होता. आणि नंतर न्यूज बेस सुरू झालं. न्यूज बेस ट्रेडिंग हा आणखी एक स्ट्रॅटेजीचा प्रकार. त्यांनी आपली इक्विटी, आपली मालकी बऱ्याचशा प्रायव्हेट इन्व्हेस्टरला विकली. सुरुवात केली फेसबुकने, ओके. आणि नंतर जो कळस गाठला तो राईट्स इश्यू बाजारात आला आणि इन्व्हेस्टरने त्याच्यामध्ये पैसे गुंतवले, ओके. हा जो कंपनीचा प्रकार आहे त्याला ब्लू चिप कंपन्या असे म्हणतो आपण. या सगळ्या कंपन्या कुठल्या आहेत? ब्लू चिप आहेत, किंवा ज्याला सुपर कॅप असे म्हणतात, लार्ज कॅप, असे कंपन्यांचे भरपूर प्रकार आपण पाडतो. मग कंपनीची जेवढी साईज असेल त्या साईज नुसार, अगदी 100 कोटीच्या आतल्या कंपन्या असतील तर त्याला आपण पेनी स्टॉक, धारावी ग्रुप, असे भरपूर ट्रेडिंग वर्ल्ड मध्ये भरपूर शब्द आहेत. मित्रांनो, एफडी करण्यापेक्षा यात जर पैसे टाकले असते, टाकत आले असते, तर तुमचे पैसे कितीतरी पटीने वाढले असते. पुन्हा एकदा डिस्क्लेमर तुम्हाला सांगतोय, मी कुठलीही कंपनी तुम्हाला रेकमेंड करत नाहीये. मी फक्त माझ्या अभ्यासाचा एक भाग म्हणून तुम्ही सगळ्यांनी काय करायचंय, आपलं इन्व्हेस्टर ऍडवायझर जो कोणी असेल सल्ला घेऊन इन्व्हेस्ट करायचंय. मी तुम्हाला हा सल्ला देत नाही कारण मला काही सेबीचं प्रमाणपत्र मिळालेलं नाही. आय एम नॉट अ सेबी रजिस्टर्ड ऍडवायझर, सो आय कॅनॉट रेकमेंड यू एनी स्टॉक. हे फक्त एज्युकेशनल पर्पज साठी मी माझे व्ह्यूज त्याच्यावरती सांगणार आहे तुम्हाला. या कंपन्या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये आहेत मित्रांनो. सेक्टर किंवा इंडस्ट्री असे त्याला ढोबळ मानणारे शब्द आहेत. त्या सेक्टर्समध्ये या सगळ्या कंपन्या विभागलेल्या आहेत. तुम्ही जर पाहिलं आता की आता जी दुकानं उघडी होती, एक सोपा अभ्यास सांगतो आता तुम्हाला काय करा. ज्यांना स्टॉक मार्केटमध्ये काही काही विद्यार्थी आपल्या इथे ज्यांना स्टॉक मार्केटमध्ये माहिती आहे, ज्या लोकांना स्टॉक मार्केटमध्ये काहीच माहिती नाही, त्यांनी तुमची कटकट माझ्यावर सोडा. तुमची बरीचशी गोष्टी मी दूर करेल, तुमचं दुःख निवारण मी करेल. मला दुकानं उघडी कुठली होती ते पण माहिती आहे. कोविड-19च्या काळामध्ये फार्मास्युटिकल आणि एफएमसीजी किराणा दुकान, या स्टॉकचा भाव चेक करा. 3 महिन्यात काय कुठे गेलाय, कसा गेलाय, किती तुटलाय, किती वाढलाय, हे तुमच्या लक्षात येईल. नेस्ले इंडिया, याचं काय झालंय तीही बघा. आणि या बाकीच्या कंपन्या, यांचे भाव कुठे गेलेत हेही बघा. आणि बरेचदा काय असतं की तुम्हाला या गोष्टी दिसत असतात पण तरी तुम्ही त्या गोष्टीवर ऍक्शन घेत नाही. कित्येक कंपन्यांचे ड्रग्ज, आता ग्लेनमार्क फार्माने सुरुवात केली. ग्लेनमार्क फार्माचा त्या दिवशी रेट 43% वाढून गेला. आधीपासून जर तुमच्या रडारवर स्टॉक असतील तर तो 192चा लो मारून ग्लेनमार्क फार्मा वरती आलाय, ओके. तर ह्या कंपन्या लिस्टेड कंपन्या म्हणजे स्टॉक मार्केट, ह्या ऑलरेडी लिस्टेड कंपन्या म्हणजे या सेकंडरी मार्केटमध्ये याचं शेअर्स तुम्हाला खरेदीसाठी, विक्रीसाठी सगळे उपलब्ध आहेत. मित्रांनो, 3च प्रकार आपण करूया: चांगल्या कंपन्या, मध्यम कंपन्या आणि वाईट कंपन्या. ह्या जर तुम्हाला ओळखता आल्या
तर तुमचं आयुष्य फार सुखकर होईल. व्हिटॅमिन एम हा फारसा मोठा प्रश्न तुमच्या आयुष्यात नसेल, तुम्हाला खात्री देतो. या 3 गोष्टी तुम्हाला कशा ओळखता येतील? चांगल्या कंपन्या त्याच ज्या कंपन्यांचे ग्रोथ, व्हॉल्यूम ग्रोथ, सेल्स ग्रोथ, रिव्हेन्यू ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ ही वर्षानुवर्ष होत आली. त्या कंपन्या चांगल्या आहेत. ज्या कंपन्यांचं कर्ज एका मॅनेजेबल लेवलला आहे, डेप्ट इक्विटी रेशो एक बऱ्यापैकी आहे. मित्रांनो, कर्ज असणं, डेप्ट फ्री कंपन्या म्हणजेच चांगल्या. असा एक गैरसमज मार्केटमध्ये की ज्या कंपन्या आणि बऱ्याचशा बिझनेसचं मॉडेल असतं ना, की ज्या कंपन्यांना ज्या सेक्टरला कर्ज घ्यावंच लागतं. आता हे एक सेक्टर असं आहे की यांच्या उधारे नसतात, काही नसतात, माल विकला की पैसे येतात. यांना कर्जाची गरज नाही पडत एफएमसीजी कंपन्यांना. यांच्यावर कर्ज मोठं आहे, 2,63,000 कोटीचं. कारण यांना 1,65,000 कोटी जमिनीत टाकावं लागले ऑप्टिक फायबर केबल. तेव्हा कुठे जिओ नावाचं नेटवर्क उभं झालं आणि अख्खी कॉम्पिटिशन यांनी संपवली. त्याच्यामुळे लोन घेणं हे काही वाईट नाही. तुम्ही नाही घेत का कर्ज घेत नाही का तुम्ही धंद्यासाठी? आपण तर आपल्या घरातली कार, लक्झरी कार वापरायसाठी, स्वतःच्या वापरासाठी तरी सुद्धा आपण कर्ज घेतो, बरोबर ना? त्यांनी घेतलं तर काय वाईट आहे? तर या कंपन्या भरपूर पॅरामीटर्स आहेत. एक फंडामेंटल अनालिसिस आणि टेक्निकल अनालिसिस. या 2 गोष्टी ज्यांना जोडता येतात ते जगातले सगळ्यात समजदार लोक आहेत. प्रॉब्लेम काय झालाय माहितीये, मी भरपूर लोकांचे क्लासेस केले. अगदी आजही मी देश विदेशापासून हे करत, म्हणजे त्यांच्या ट्रेनर पासून, कोचेस पासून मी पैसे देतो. असाच आपला वेबिनार करत असतो, डॉलरमध्ये पैसे मोजत असतो आणि मला अजिबात दुःख होत नाही, कारण हे सेल्फ एज्युकेशन आहे. सेल्फ एज्युकेशनवर जे लोक चांगला पैसा, वेळ आणि एनर्जी खर्च करतील ते आयुष्यात नेहमी पुढे राहतील. ऑल्दो आय एम नॉट रिच, पण एक सेइंग तुम्हाला सांगितली पाहिजे की रिच पीपल इन्व्हेस्ट ऑन सेल्फ एज्युकेशन आणि पुअर पीपल इन्व्हेस्ट ऑन नेटफ्लिक्स, हॉटस्टार, पॉपकॉर्न, ब्ला ब्ला ब्ला. त्याच्यामुळे तुम्ही फोकस व्हा सेल्फ एज्युकेशन वरती. तुम्ही भरपूर चांगले चांगले स्किल्स, ज्या लोकांनी आता व्हिडिओ एडिटिंग शिकले असतील त्यांची दुनिया वेगळी असेल. कोविड-19च्या काळात ज्यांनी, ती गरज आहे, इंडस्ट्रीची गरज आहे. जे लोक डिजिटल मार्केटर झाले असतील, तसं तुम्ही जर इकडे चांगलं अनालिसिस शिकाल, चांगल्या वाईट कंपन्या शोधायला शिकाल. मित्रांनो, चांगली वाईट कंपनी, तिचा जो आत्मा आहे तो आत्मा 3 गोष्टींमध्ये आहे. महत्वाच्या गोष्टी सांगतोय, थोडस लक्षपूर्वक आहे. पोपटाचा जीव ज्याला म्हणतो ना आपण कशामध्ये, तसं या सगळ्या कंपन्यांचा जो जीव असतो किंवा या सगळ्या कंपन्यांची जन्मापासूनची जी कुंडली असते ती फायनान्शियल स्टेटमेंट्स मध्ये असते. जन्मापासूनची कुंडली म्हणाल तर कशामध्ये असते? बॅलन्स शीट मध्ये असते. त्या कंपनीने आतापर्यंत काय दिवे लावलेत, किती वेल्थ इन्व्हेस्टरसाठी क्रिएट केली, हे सगळं त्या बॅलन्स शीट मध्ये असतं. नंतर दर क्वार्टरली, दर 3 महिन्याला काय होतं? क्वार्टरली रिझल्ट येतात. अॅन्युअल रिझल्ट सुद्धा कंपन्या डिक्लेअर करतात आणि ते बंधनकारक आहे. सगळ्यात पहिल्यांदा बीएससी इंडिया, एनएससी इंडियाच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला 6 सेकंदाच्या फरकाने मिळतं. त्याच्यामुळे तुम्हाला आणि त्यांना, इन्स्टिट्यूशनला सारखीच बातमी मिळते. फक्त त्या बातमीचा वापर कसा करायचा न्यूजचा, ते आपलं आपण शिकलं पाहिजे बऱ्यापैकी. मित्रांनो, हे जे फायनान्शियल स्टेटमेंट आहेत, हे फायनान्शियल स्टेटमेंट त्याचा जर तुम्ही अभ्यास केलात तर तुम्हाला कंपन्यांची अवकात कळेल. आणि तो फार कठीण विषय नाही. माझं काही अकाउंटिंगचं बॅकग्राऊंड, आय वॉज फ्रॉम आयटी बॅकग्राऊंड. आणि हे शिकायला तुम्हाला भरपूर टूल्स आहेत, भरपूर चांगले चांगले ऍप्लिकेशन्स आहेत, जे तुमचं जगणं अतिशय सोपं करतात. काहीच अडचण नाही तुम्हाला हे गोष्टी शिकायला, आणि ते मी तुम्हाला शिकवणारच, प्रत्येकाला शिकवणार. ओके, तर यात 2-3 स्टेटमेंट आहेत. क्वालिटेटिव्ह अनालिसिस आणि क्वांटिटेटिव्ह अनालिसिस हा फंडामेंटल अनालिसिसचा पार्ट आहे. ह्या कंपन्या म्हणजे स्टॉक मार्केट, ह्या कंपन्या म्हणजे भारतीय इकॉनॉमी, ह्या कंपन्या म्हणजे आपल्या देशाची अर्थव्यवस्था आहे. मित्रांनो, स्टॉक मार्केटशी आपला संबंध त्या 3 माध्यमातून येतो. हा पहिला मार्ग कोणता आहे? याचा रात्रंदिवस असं कोणीच म्हणू शकत नाही की माझा स्टॉक मार्केटशी संबंध नाही आला. कंझ्युमर मरते रहते ना लोक रात दिन अपने जेब से. काय करतात? प्रत्येक माणूस, गरीब असो श्रीमंत असो, आपापलं वस्तू तो बाजारातनं, दुकानातनं, मॉलमधनं सगळीकडनं विकत घेत असतो. समजा तुम्ही बाटाचे शूज विकत घेतले 1200 रुपयाला, काय होतं? 1200 रुपये दुकानदाराला जातात का? नाही जात. किती जातात त्याला? एक 5-10%, 5-7% जे काय त्याचं मार्जिन असेल, धंद्याचं मार्जिन. त्याच्यानंतर
बाकीचे राहिलेले पैसे सगळे वाटायला जातात का? नाही. सगळे खर्च वजा जाऊन त्यांच्या हातात जो प्रॉफिट राहतो शिल्लक, प्रॉफिटचे बरेच प्रकार आहेत, ग्रॉस प्रॉफिट, एबिटा, नेट प्रॉफिट वगैरे, ऑपरेटिंग प्रॉफिट. आता हे सगळे पैसे नेट प्रॉफिट त्यांच्या हातामध्ये मोजकी शिल्लक राहतात. त्याला आपण म्हणतो धंद्याचं मार्जिन. म्हणजे तुम्ही 1200 रुपयाचे शूज विकत घेतले पिंपरीला जाऊन, आपले समजा कोणीतरी विद्यार्थी आहेत प्रतीक पाटील, तर 1200 रुपयाचं सेल्स इन्व्हाइस झालं. आणि हे कुठे रिफ्लेक्ट होतं? बाटा इंडियाच्या प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट वरती रिफ्लेक्ट होतं. म्हणजे तुमचा स्टॉक मार्केटशी संबंध आहेच. म्हणजे आप बाटा इंडिया की प्राइसेस या तो बना रहे हो या बिघाड रहे हो स्टॉक की. नंतर आपले भरपूर नातेवाईक मित्र, एम्प्लॉई असतात, त्यांना पगार मिळतो. आता झालं ना आपलं भेंडीची भाजी 4 चपात्या. ओके. कधीतरी असं झालंय का की आता रिलायन्सचा नफा 40-45 हजार 50,000 कोटी असतो वर्षाला. कधीतरी तुम्हाला रिलायन्सने पैसे दिलेत का? तो मोटा भाई का फोन आया, चल भाई तेरे को क्या करता हूँ, थोड़ा सा पैसा देता हूँ मैं, तूने बहुत अच्छा रिचार्ज मारा इस साल भर, लॉयल कस्टमर आहे तू. असं कधी होतं का? आपण फक्त पैसे भरत राहतो. आपल्या खात्यामध्ये डीमॅट मध्ये जर रिलायन्सचे शेअर्स असतील तर मोठा भाई आपने को पैसा देता है. ते काय करतात? डिव्हिडंड पे आउट वाटतात. का वाटतात? कारण त्यांचे 40-50% शेअर त्यांचेच असतात. त्यामुळे अर्धा डिव्हिडंड त्यांच्याच घरात जातो ना. त्याच्यामुळेच अँटेलिया होतो तयार. असा मग असा 27 मजली काय त्या पगारातून थोडाच होतो. मुकेश अंबानीच्या पगारातनं पगार फार कमी असतात त्यांचे. झिम प्रेमजी बाबाचे तर काहीतरी 90% शेअर होल्डिंग होतं विप्रोमध्ये. म्हणजे डिव्हिडंड न्यायला त्यांना ट्रक सांगावं लागत असतील ना. चला आज डिव्हिडंड न्यायचंय घरी, आपल्याला पैसे न्यायचेत घरी. बरं, डिव्हिडंड टॅक्स फ्री होता माहितीये का तुम्ही? मोदीच्या आधीच्या काळामध्ये इट वॉज टॅक्स फ्री. कंपन्यांची लायबिलिटी होती. ओके, त्याच्यावर टॅक्स भरणं. नंतर आता मोदी गव्हर्नमेंटने काय केलंय? इंडिव्हिज्युअल युजरला, इन्व्हेस्टरला डिव्हिडंड वरती टॅक्स लावायला सुरुवात केली. टॅक्स बद्दल नंतर बोलेल, त्या विषयात मी फारसं घुसणार नाही. पण तुम्ही जर शेअर होल्डर झालात तर नफ्यातला काही हिस्सा तुमच्या घरात यायला सुरुवात होईल. आणि माझी सगळ्यांना हीच शुभेच्छा आहे, तुमचं म्हातारपण त्या डिव्हिडंड, बोनस, बायबॅक, स्प्लिट, राईट्स इश्यूवर जावं. पैशाचं झाड तुम्ही आजपासून लावावं. मेरे साथ जुड़िए, मैं पक्का आपका एक बहुत अच्छा सफर आपके साथ तय करूंगा. मित्रांनो, प्रायमरी मार्केटमध्ये आयपीओ, प्रायमरी बाजारातनं हे भरपूर गोष्टी मार्केटमध्ये येत असतात, बरोबर आहे? आता ह्या गोष्टी प्रायमरी मार्केटमध्ये एक भरपूर आयपीओ, प्रायमरी मार्केटमध्ये पहिल्यांदा जेव्हा कंपनी येते त्याला इनिशियल पब्लिक ऑफर म्हणतात. मी भरपूर चांगल्या चांगल्या गोष्टी डिवाइस केलेल्या आहेत. माझा यात कोविड-19च्या काळात मला भरपूर अभ्यास करायला मिळाला. मी आजही भरपूर एक नम्र विद्यार्थी स्टॉक मार्केटचा आहे. भरपूर पुस्तकं वाचतो, भरपूर मी स्वतःला एक पॅशन म्हणून याच्यामध्ये डेव्हलप केलंय. मी जे काही डेव्हलप केलंय ते 6 स्टेप अनालिसिस ऑफ आयपीओ, 90% रेशो आहे मित्रांनो आयपीओचा. आणि बरेचदा काय होतं की मोठा आयपीओ जेव्हा बाजारात येतो ना, त्याला एक अनार और 100 बीमार वाला हिसाब रहता है. एचडीएफसी एएमसी गरज ₹1 आणि आले ते 180 रुपये, तर तिथे लॉटरी सिस्टीम लागते. तुम्ही काही ट्रिक्स डेव्हलप केले आहेत. आता हे सगळे अनुभवात आलेले आहेत. की काय आप्पा बळवंत चौकातलं पुस्तक वाचलं, युट्यूबचं चॅनल पाहिलं, तिथून त्या ट्रिक्स येत नाही. जेव्हा तुम्ही मार खाता पटके, आपल्याला अरे आयपीओ लागला नाही, काय काय हातखंडे, आपण जुगाड टेक्नॉलॉजी आले ना भारतीय, आपण कसे काय ना काही ते मार्ग शोधूनच काढतो. तुम्ही काही हॅक्स तयार केले की तुम्हाला मॅक्सिमम अलॉटमेंट होईलच, अशी काहीतरी व्यवस्था. ओके. आणि 6 स्टेप अनालिसिसचा मित्रांनो 70-80% रेशो आहे. आणि या आयपीओ मध्ये फक्त मी एकदाच फसलो. त्या आयपीओचं नाव होतं आता 3-4 महिन्यापूर्वी आलेलं एसबीआय कार्ड्स. माझे एक स्टुडंट आहेत, त्यांना मी रेकमेंड केलं होतं. आता त्यांची सुरुवातच होती मार्केटमध्ये. पण काय झालं, तो आयपीओ चक्रीवादळात सापडला. मार्केटला सर्किट लागायची त्या काळात. आता 2-2.5 महिन्यापूर्वी मार्केटने लो गाठला ना, 7,900-8,000चा निफ्टीने लो गाठला. त्या काळात तो आयपीओ सापडला. जेव्हा मार्केट सेंटिमेंट खराब असतात तेव्हा त्याची तेच हाल होतात जे मार्केटचे हाल होतात. पण तो आयपीओ खराब आहे का? आयपीओ चांगला होता. ओके. त्याच्यामुळे प्रायमरी मार्केटमधून 5-6 चांगले आयपीओ सापडतातच. 15,000 रुपये लागतात मित्रांनो फक्त एका आयपीओला अप्लाय करायला. काय लागतं तुम्हाला? एक चांगला अनालिसिस माझ्यासोबत शिका. एक अर्धा तास तुम्हाला फक्त लागेल. ओके.
आणि तुम्हाला आयपीओ मिळवून देण्याची जबाबदारी मी घेणार आहे. म्हणजे तुम्हाला आयपीओ मिळालाच पाहिजे ना, त्याच्याशिवाय नाहीतर तिकीटच नहीं मिळालं सिनेमाचं. मूवी कैसे देखने को मिलेगी, तो उसकी व्यवस्था मैं कर दूंगा. ये वादा रहा. ओके. तर प्रायमरी मार्केटनं मधनं तुम्हाला वर्षभर चांगले चांगले पैसे मिळवण्याची एक संधी तुम्हाला उपलब्ध होते, ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळत राहतात. आणि सेकंडरी मार्केटमधनं तुम्हाला ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट करून वर्षभर. स्टॉक मार्केटचा एक प्रॉब्लेम आहे, आपल्याला गुरुजींनी शिकवलं. संधी एकदाच दार ठोठावते. पण इथे प्रॉब्लेम काय माहितीये का? स्टॉक मार्केटमध्ये दर मिनिटाला संधी मिळत राहते, तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळत राहते. बरं, हे मार्केट इतकं भारी आहे ना, म्हणजे हा बिझनेस मला इतका आवडला ना. हा काही जॉब नाही आहे स्टॉक मार्केट, दिस इज बिझनेस. पार्ट टाइम चालू करा सगळे, नंतर फुल टाइम माझ्यासोबत आहे. मला गरज आहे अनालिस्टची, कारण मला एक फंड मॅनेज करायचं. ओके. त्यामुळे मला एक चांगला अनालिस्ट, टेक्नो अनालिस्ट, फंडामेंटल अनालिस्ट लागणार आहेत. ओके. सेकंडरी मार्केटमधून तुम्हाला भरपूर चांगले चांगले पैसे मिळत राहतात. ओके. हे बघा, हे काही 2019 मी एक स्क्रीनशॉट साधा घेतलेला आहे. आयआरसीटीसीचा आयपीओ मित्रांनो 320 ऑफर प्राइस होतं. लिस्टिंग 600-650 रुपयाचं. डबल 15-20 दिवसात. तुम्ही जाता बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 6.5% 5 वर्षासाठी डबल. किती? 6.5% 365 दिवसासाठी. पण ते सगळं बंद केलं पाहिजे. हे बघा, मेट्रोपॉलिस लॅब, पॉलिकॅब, भरपूर चांगले चांगले पैसे माझ्या विद्यार्थ्यांना, मला, आम्ही जे 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 काही लॉट आम्हाला मिळाले त्या प्रमाणात मिळाले. काय काय बेनिफिट मिळतात आपल्याला स्टॉक्स मधून? हे सगळे बेनिफिट मिळतात. फुकट शेअर मिळतात, बोनस शेअर्स. आता माहित नसतं आपल्याला की बोनस शेअरला आपल्याला त्याचा प्राइसवर काय परिणाम होतो, डिव्हिडंडचा प्राइसवर काय परिणाम होतो, स्प्लिटचा काय प्राइसवर काय इम्पॅक्ट होतो, आपल्याला माहित नसतं. बायबॅक राईट इश्यूसाठी कसं अप्लाय करायचं, कसं स्क्रीन करायचं, या सगळ्या गोष्टी हे बारकावे आपण शिकतच नाही. कित्येक लोकांना घाई झाली, ते डायरेक्ट स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग चालू करतात, किंवा काही काही उचलून धरले पैसे टाकले, असं वाटतं बाबा इतका कष्टाने पैसे कमवतो आणि कशावर लावतो, तुकार मगरवर. काही पेनी स्टॉक पासून लोकांची गुंतवणूक आहे. आणि लोक स्टॉक पडताना जास्त घाई होते लोकांना, माहितीये का? रिटेल इन्वेस्टर की एक स्टोरी बताओ की आपको, एक शॉर्ट में बताता हूँ 2 मिनट में. टाटा मोटर्स 450 वरून पडतो खाली, 107 रुपये होतो. ओके. 1-1.5 वर्षात. कारण त्याचं फंडामेंटल हल्लेलं असतं. हे कोणाच्या लक्षातच नाही. काय होतं, आपल्या सगळ्यांना लहानपणापासून एक सवय लागली, सस्ता खरीदणे का. 450 पे वो बेच डालते. कोण बेचता? इन्स्टिट्यूशन किंवा कदाचित प्रमोटरही विकत असलं, आय डोंट नो, प्रमोटर सुद्धा विकू शकतात. ओके. 450 बेच डालते, चार्ट वरती कळतं, सगळं दिसतं कोण बेच रहा है. आणि तो 300ला आला, त्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. ते काय करतात? अरे 450 का टाटा मोटर्स किती पे आहे? 300 पे आहे. तर ते विकत घेतात. मी रिटेल वाल्यांची स्टोरी आहे. कभी खुशी ज्यादा गम वाली. जो माणूस चांगला शिकलेला आहे तो काय करतो, 290चा स्टॉप लॉस, चार्टवर दिसतोय मला सपोर्ट बिपोर्ट खालचा, तो तोडला तर मी एक्झिट होईल. हे समजदार माणसाचं लक्षण आहे. इन्व्हेस्टमेंटला सुद्धा तुम्ही स्टॉप लॉस लावला पाहिजे, कॅल्क्युलेट केला पाहिजे, सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. समजदार माणूस काय करतो, 300चा 290ला बुक करून तो काय म्हणतो, 10 रुपये गेले रे बाबा, माझं चुकलं, असं मान्य करतो, असं हात जोडून. हे हात जोडायला कोणालाच आवडत नाही ना, सगळे इगोइस्ट आहे ना आपण. ॲरोगन्स आपल्या प्रत्येकामध्ये खचून भरलाय. त्यामुळे, आणि हा सगळ्यात मोठा शत्रू आहे मार्केटमध्ये. किती लोकांना आवडतो? 290 आल्यावर मार्केट तुम्हाला सांगतं, राजेश यू आर रॉन्ग बडी, बेच डाल. हम बेचते नहीं, क्योंकि हम लोग बहुत घमंडी लोग हैं. 290चं झाल्यावर तू येतो 270ला. 270ला आता मार्केट तुम्हाला असं नाही सांगत तुझं चुकलं. मार्केट काय म्हणतात, तू डॉंकी आहे रे. क्या बोलता मार्केट? 270 पे आया तो 300 का स्टॉक, यू आर अ डॉंकी. डॉंकी कोणाला आवडतं ऐकायला? नो बडी लाईक्स टू लिसन, आय एम अ डॉंकी. ओके. किंवा त्याला कोणतरी ब्राईट आयडिया सांगतो. अभिषेकचा मित्र असतो ऋषभ, तो काय सांगतो, अरे भाई तू एक काम कर ना, ऍव्हरेजिंग कर डाल ना थोडा. तो परत 100 स्टॉक विकत घेतो, त्याचा ऍव्हरेज येतो 285. ओके. म्हणजे एक पाय गाळात असतो आणखी दुसरा गाळात. ओके. तो स्टॉक 230 आला की याचा नफा, याचा तोटा जो आहे तो एकदम वाईट झालेला असतो. आणि नंतर तो एकच गाणं सांगतो सगळ्यांना, आय एम अ लॉंग टर्म इन्व्हेस्टर. हे रिटेल वाल्यांची स्टोरी आहे. ओके.
निशिकांत कामत यांचा इंटरव्ह्यू मागे पाहिला, ते म्हटलं होते की माझं 4 स्क्रिप्टमध्ये सगळी जनता फसली रिटेलवाले. DHFL, टाटा मोटर्स, इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स आणि येस बँक. येस बँकेवर इतका प्रश्न विचारतात लोक मला, जेव्हा जेव्हा मी ऑफलाईन वेबिनार सेमिनार सगळं करायचो. आतापर्यंत 2,000 विद्यार्थी आपले मॅक्स कॅपिटलच्या माध्यमातून शिकून बऱ्यापैकी कमावते झालेत. ओके, या 3-4 वर्षामध्ये लोकांना स्वस्त घ्यायची खूप हौस आहे. आता स्वस्त कुठला स्टॉक होतो मित्रांनो? जो गधा है, जिसकी बैलेंस शीट बिगड़ गई, जिसका P&L बिगड़ गया, जिसका बिजनेस बिगड़ गया, जिसका मैनेजमेंट बिगड़ गया, जिसका प्रोडक्ट लाइन बिगड़ गया, उस कंपनी का नाम होता है जैन इरिगेशन. जळगावचे काही मित्र असतील माझे, सॉरी. ओके, जळगाववाल्यांसाठी म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे जैन इरिगेशन. ओके, तर ते चार्टवर सगळं प्रिंट होऊन येतं. फंडामेंटल ज्याच्या किमती पाहिल्या, क्वार्टरली रिझल्ट पाहिल्या तर सगळं दिसतं. पण आपको आदत पड़ी है ना, बचपन से माँ बाप ने सिखाया, गुरुजी ने सिखाया, टीचर ने, सस्ता खरीदने का बेटा. बट वो अच्छा है क्या? गधा आहे वो. ह्या चुका मी आधी भरपूर केल्या. आता अगदी ठरलेलं आहे, महंगा खरीदने का, महंगा बेचने का. महंगा क्यों खरीदने का? अरे घोड़े ही मिलते हैं ना महंगे, महंगे उनकी कीमत तो ज्यादा ही रहेगी. ये समझने वाली बात है. सस्ते गधे होते हैं, तेव्हा महंगा खरीदो, महंगा बेचो. रिटेल वाल्यांचे उलट होते, काय करतात? सस्ता खरीदते आणि सस्ता बेच डालते. लॉंग टर्म इन्व्हेस्टर होतात लोक भरपूर. तुम्ही जर पाहिलं ना, रिटेल वाल्यांचे 90% लोकांचे जे पोर्टफोलिओ आहेत ना, लाल गुंजार झालेले आहेत अक्षरशः. आता जास्त झाले असतील, कारण आता मार्केट 12,000 वरून कितीपर्यंत आलं होतं? 8,000 आलं. मित्रांनो, तुमचे पैसे जर रिलायन्स इंडस्ट्रीज असतील, HDFC बँकेत तुमचा पोर्टफोलिओ असेल, TCS टाटा कन्सल्टन्सीचं असेल, तर ते रेड झालेला मला अजिबात दुःख होणार नाही. त्या केसमध्ये तुम्ही ऍव्हरेजिंग करा. म्हणजे विथ जर व्हॅल्युएशन कमी झालं असेल, मार्केट सेंटिमेंटने जर हिरे मोती स्वस्त मिळायला लागले असतील, तर त्या केसमध्ये तुम्ही तुमचं ऍव्हरेजिंग नक्की करा. पण ऍव्हरेजिंग हा अत्यंत फसवा गेम आहे, त्यापासून लांब राहा. मला खात्री आहे या प्रत्येक गोष्टी, या काही कॉर्पोरेट ऍक्शन्स आहेत, कॉर्पोरेट ऍक्शन्स भरपूर आहेत, मर्जर्स, डिमर्जर्स, AGM वगैरे सगळे. मी तुम्हाला अगदी बेसिक पासून स्टॉक मार्केट शिकवणार आहे 3 दिवस, त्यामुळे काळजी करू नका तुम्ही. मी कम्प्लीट, आणि मला जे जे येतं, आणि भरपूर अशा गोष्टी आहेत त्या 15 वर्षाच्या अनुभवातून ती एक कॅप्सूल तयार झाली. म्हणजे मी फटके खाल्लेत, मला असं वाटतं की तुम्ही खाऊ नयेत. त्याच्यामुळे तुम्हाला ती पुस्तकं वाचण्याची, इतका लॉस सहन करण्याची सगळी गरज नाही. एक हा जर तुम्ही माझ्यासोबत जर 3 दिवस राहिलात, तर तुम्हाला एक राजमार्ग नक्कीच मला देता येईल. आणि फाउंडेशन मजबूत असलंच पाहिजे, त्याच्याशिवाय ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंटला जाऊ नका. ये है बोनस हिस्ट्री स्टॉक मार्केट की, इन्फोसिस की. 9,500 गुंतवले असते आपल्या आई वडिलांनी, त्यांना माहित नव्हतं कोणाला स्टॉक मार्केटला. त्याच्यामुळे आपल्याला ही स्टोरी माहित नव्हती ना. 9,500 गुंतवले असते, आज एवढे झाले असते की बोनस 100 शेअरचे 1 लाख समथिंग शेअर झाले आपल्या अकाउंटला असते. आता एकदा स्प्लिट दिलाय आणि 8 वेळेस बोनस, 9 वेळेस बोनस दिलाय. ओके, मी डिव्हिडंड पकडलेलं नाही त्याच्यामध्ये अजून. डिव्हिडंड ते जर आणखी CAGR ने कॅल्क्युलेट केले तर मे बी 9 कोटीपर्यंत रक्कम जाईल. तुम्ही म्हणाल की अशा स्टोरी आणखी होणार नाहीत का? 100% होणार आहेत. त्या कमी अधिक फरकाने रिपीट होते. हमको घोड़े ढूंढने हैं, चेतक घोड़े. वो कैसे ढूंढने? मैं हूं ना, ढूंढ के दूंगा, आपको सिखाऊंगा कैसे ढूंढना है. आई डोंट बिलीव इन गिविंग यू अ फिश, आय वुड लव्ह टू गिव्ह यू फिशिंग नेट. त्यामुळे तुम्ही फिश देणं म्हणजे काय झालं? तुम्हाला काहीतरी टिप देणं झालं, आमका घ्या. पण तुम्हाला फिशिंग नेट देणं म्हणजे काय झालं? तुम्ही स्वतः चांगले मासे पकडू शकाल. आयशर मोटर्स, हे बघा, चांगल्या कंपन्या म्हणजे कोणत्या? याचा सेल्स 4 पटीने वाढलाय आणि नेट प्रॉफिट 40 पटीने वाढलाय. बुलेट विकत घेतली असेल ना तुम्ही? बुलेट चालवत असाल ना काही लोक? एवढ्याच जर बुलेट घेतली असती, बुलेटच्या इतके शेअर घेतले असते, 4-5 शोरूम असते तुमच्या बुलेटचे आता. का? हे बघा, 2,200च्या लेवल पासून 34,000 या शेअरने गाठलाय मित्रांनो. 34,000, नॉट अ जोक. मल्टीबॅगर स्टॉक म्हणतो आपण याला.
भरपूर स्टोऱ्या सांगतायत. मल्टी लुझर बघायचं आहे का तुम्हाला? आरकॉम हे बघा, याचं डेप्थ कसं वाढत गेलं, इंटरेस्ट कसा वाढत गेला. इंटरेस्ट भरणं बंद केल्यानंतर त्याने हातवर केलं ना भाऊने. भाऊचं नाव काय? अनिल अंबानी. ओके, एका भावाने साऊथ नॉर्थ ही स्टोरी आहे ना, मी त्या स्टोरीत जाणार नाही. शेअरची प्राइस मी त्या काळात बघितलेली 850 वरून 70 पैसे, 80 पैसे, 1 रुपये. ट्रॅप होतात लोक, अक्षरशः कत्तल होते लोकांची. हे सगळे रिटेल इन्व्हेस्टर फसलेले आहेत. एकही इन्स्टिट्यूशनने इकडेच विकलंय कुठेतरी. मित्रांनो, ही स्टोरी मी सगळ्यांना ओढून ताणून सांगितलं होतं की मी रिलायन्स घ्या. त्याचा ब्रेकआउट 2017 झाला. टेक्निकल आणि फंडामेंटल अनालिसिस हा प्रकार जो आहे हा तुम्ही क्लब करायला शिकला पाहिजे. फंडामेंटल अनालिसिस म्हणजे काय? क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह अनालिसिस. त्यात डॉलर रुपीचा भाव आला, क्रूड ऑइलचा भाव आला, इंटरेस्ट रेट आले, भरपूर गोष्टी. या सगळ्या कारणांमुळे स्टॉक मार्केटची प्राइस तयार होते. तुम्हाला जे स्टॉक मार्केटमध्ये प्राइसेस खालीवर जाताना दिसतात हे असे आहेत. फंडामेंटल अनालिसिस, क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटी अनालिसिस आपण करू शकतो. हे सगळे रिझन्स आहेत आणि त्याचं जे कारण आहे, कारण मित्रांनो, त्याचं कारण टेक्निकल वरती आपल्याला प्रिंट होताना दिसतं. चला बघा, these are all causes which makes or breaks the stock price आणि this is the result. हे प्रिंट होतं. आता फेसबुकचं डील झालं, 10-12% स्टॉक वाढला रिलायन्सचा. त्यांचं डील होणं हे फंडामेंटल रिझन आहे आणि त्यांची प्राइस त्यांच्या कॅन्डल स्टिक वरती येणं, प्रिंट होणं आणि तुम्ही त्याचा अर्थ लावणं, ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट करणं, याला टेक्निकल अनालिसिस म्हणतात. मित्रांनो, टेक्निकल अनालिसिस इन्व्हेस्टर आणि ट्रेडर दोघांनाही लागतं. ओके, अशा पद्धतीने तुम्ही आपलं स्टॉक अनालिसिस करायला शिकलं पाहिजे. निफ्टी, सेक्टर, स्टॉक, इकॉनॉमी, टॉप डाऊन अप्रोच मी त्याला म्हणतो. सगळ्या गोष्टी मी शिकवणार आहे तुम्हाला. हे बिग फिश बहुतेक रिटेलवाल्यांची ही स्टोरी आहे. तोंडात खाऊन टाकतात मोठे प्लेयर रात्रंदिवस ट्रेडिंग इन्वेस्टमेंट मध्ये, बराबर ना? मैं ये अप्रोच फॉलो करता हूँ. का? मैं छोटा आदमी हूँ. बहुत छोटा. अरे बुडबुडे आहेत आपण मार्केटमध्ये, आपण कोणीच नाही. ते 10-20 हजार कोटीचे स्टॉक विकत घेतात कॅश सेगमेंटमध्ये. एफएनओची गोष्टच वेगळी आहे. इन्स्टिट्यूट आपला एकदम चिल्लर कार्यक्रम आहे. ओके, सो यू शुड ऑलवेज फॉलो देम. आणि हे प्रिंट होतं चार्टवर. फंडामेंटल अनालिसिस न्यूज मध्ये सगळीकडे प्रिंट होतं आणि त्याचं 360 डिग्री जर तुम्ही चित्र जोडायला शिकलेत, कनेक्टिंग द स्टार, माझी स्टार कनेक्टिंग द स्टार फिलॉसॉफी जी आहे ट्रेडिंगची, ती मला खूप छान रिझल्ट येते मित्रांनो. आणि मी भरपूर अजूनही शिकत असतो. चांगले चांगले इंडिकेटर, ऑसिलेटर सगळे त्याच्यामध्ये जोडत असतो. दीज आर द रीजन्स वी लूज मनी इन द मार्केट. रात दिन हम लोग इसी चक्की से, लैक ऑफ एजुकेशन, कैजुअल अप्रोच, फॅट इगो, गॅम्बलिंग, बरोबर मित्रांनो? जे न शिकता मार्केटमध्ये काम करतात त्यांच्यासाठी 100% हा जो विषय आहे तो गॅम्बलिंगचाच. आणि जे शिकून काम करतात, व्यवस्थित शिस्तीत काम करतात, त्याच्यामुळे स्टॉक मार्केट हा अजिबात सट्टा नाही. आपल्या मराठी माणसाच्या डोक्यात तो एक फार मोठा घट्ट बसलेला जाम आहे. कुठला? स्टॉक मार्केट सट्टा आहे ना. आपल्या डोक्यातलं समीकरण त्या डोक्यातनं हा काढून टाक. गॅम्बलिंग असतं तर मोदी सरकारने ते कर्ब केलं असतं, त्याच्यावरती बॅन आणला असतं. किंवा 5,000 रुपये घेऊन जे मार्केटमध्ये उतरले राकेश झुंझुनवाला, त्यांचा पोर्टफोलिओ 4-5 हजार, 5-7 हजार कोटीचा नसतात. त्या आयटम मध्ये 5-7% शेअर होल्डिंग. कंपन्या विकत घेतात हे लोक, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स वर जातात. बहुत मेहनत की इन लोगों ने. रामदेव अग्रवाल 1,500 कोटीचा पोर्टफोलिओ आहे. ते सांगतात की माझ्या बेडवर 8-8, 10-10 अॅन्युअल रिपोर्ट 300 पानाची पडलेले असायचे. तेव्हा कुठे आज ते या स्टेजला आहेत. आपल्याला सगळ्या या लोकांचं फक्त वैभव ऐश्वर्य दिसतं. राधाकिशन दमानी, डीमार्ट का आईपीओ ने धमाल मचाया था दोस्तों. बहुत पैसा दिया डीमार्ट के आईपीओ ने, डीमार्ट के स्टॉक ने. ओके, लर्निंग रिफ्लेक्ट अर्निंग, शिकण्यामध्ये एनर्जी लावा. आणि ह्या 3 गोष्टी आहेत. त्या 3 गोष्टी जर तुम्ही नीट केल्यात, शिकलात, तर तुम्हाला बऱ्यापैकी शिस्तीने पैसा मिळायला सुरुवात होईल. मेथड मी तुम्हाला शिकवणार आहे. मनी मॅनेजमेंट. मनी मॅनेजमेंट वही आहे ना आपला कॅपिटल प्रोटेक्शन. 10च्या 10 विकेट गेल्यात काय होईल? विराट कोहलीला हात भरून बसावं लागेल. पैसा बचाओ, कैपिटल बचाओ. हर साल मेरे को इंट्राडे वाले नए नए लोग मिलते हैं, कैपिटल खत्म हो जाता है. आणि ही थोडी कठीण गोष्ट आहे.
पण 80% भाग हा आहे. फिअर आणि ग्रीड हे जे दोन शत्रू आहेत त्यांना कंट्रोल करणं, माइंड कंट्रोल, सारी चीजों पे बात करेंगे हम लोग. टेन्शन नाही. चला बघा, ट्रेडर या पद्धतीने काम करतात. या सगळ्यांना, इन्व्हेस्टर पासून ट्रेडर पर्यंत सगळ्यांना टेक्निकल अनालिसिस आणि फंडामेंटल अशा दोन्ही गोष्टी लागतात मित्रांनो. चला बघा, स्कॅल्पर हा या प्रकारात अजिबात जाऊ नका. हे सट्टेवाले लोक आहे, 2-10 मिनिटाचा इतकेच रिटर्न असतात त्यांना. हिट अँड रन, ताबडतोब बाहेर पडतात किंवा ताबडतोब प्रॉफिट बुक करतात. डे ट्रेडर रिटर्न स्विंग हा मला सगळ्यात जास्त आवडणारा प्रकार आहे. एक 5-7% घ्यायचे, एवढेच तर देते महाराष्ट्र बँक वर्षाला. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे 10 दिवसात जर मिळाले तर? 1% स्टॉप लॉस, सिंपल. लॉसेस होणारच आहेत, स्टॉप लॉसेस हिट होणारच आहे जेव्हा तुम्ही ट्रेडर होता. त्याला मी हॅपी लॉसेस म्हणतो. कुठले? सोच समझ के जो लगाया ट्रेड लिए, 4 स्टार 5 स्टार ट्रेड. 5 स्टार ट्रेड मिला तो सेल योर हाउस, टेक योर हाउस, पुट योर हाउस ऑन स्टेक. आणि 6 स्टार ट्रेड मिला तो शेजाऱ्याचंही घर विकणं. दिस इज अ गेम ऑफ प्रोबॅबिलिटी माय डिअर फ्रेंड्स. त्याच्यामुळे अजिबात डरणे का नाही. हॅपी लॉसेस होणार आहेत. 10 पैकी 4 ट्रेड टांगापलटी होणार आहे, पण तो अतिशय छोटा असावा, 1%चा 1.5%चा. ओके. पोझिशनल ट्रेडर इतकं घेतात. लॉंग टर्म इन्व्हेस्टर आजकाल व्याख्या बदलली, 1 वर्ष. ओके. या सेगमेंटमध्ये तुम्हाला काम करता येईल. कॅश फ्युचर ऑप्शन सगळे मॉड्यूल्स मी तुम्हाला शिकवेल. कमोडिटीज मार्केट, करन्सी मार्केट 5 वाजेपर्यंत चालतं. कमोडिटीज मार्केट, क्रूड ऑइल, सिल्वर, त्याचं एक सेपरेट मॉड्यूलच आहे. क्रूड ऑइल, सॉरी, कमोडिटीज आणि करन्सी ट्रेडिंग हे सेपरेट केलं मी. ओके. रात्री 11:30 पर्यंत पैसे कमवण्याची संधी आहे. कशाला उगाच आपल्या सिरियल बघता. एक बॅच मी लॉन्च करतो मित्रांनो, आणि याची फी मी अत्यंत छोटी ठेवली आहे. दिस इज पीनट. 4, 5 आणि 6 10 तासाची बॅच करणार आहे. 1 तास मी तुम्हाला बोनस देणार आहे. 6:30 ते 9:30 झूमवर. हा शनिवार आहे, हा रविवार आहे आणि हा सोमवार आहे. आणि हा माझा खाली नंबर दिसतोय, तो नंबर नोट डाऊन करून घ्या. त्या नंबरने मला तुमचं गुगल पेने पेमेंट द्यायचं आहे. या बॅचची फी अत्यंत छोटी आहे. मला याची फी मी 5,000 घ्यायचो आधी, पण आता आपण ऑनलाईन आल्यामुळे आपल्याला थोडंसं खर्च कमी झालेत, हॉटेलचे खर्च कमी झालेत, भरपूर गोष्टी कमी झाल्यात, किंवा आपल्याला याच्यामधनं टर्न ओव्हर मिळतं किंवा चांगलं व्हॉल्यूम मिळतं झूममधनं. त्यामुळे आपण ही फी कमी केली. आणि माझी अशी अपेक्षा आहे की आपण आता कोविड-19 मध्ये एकमेकांसाठी आपण काही ना काहीतरी आपण कुठल्या तरी माध्यमात समोर आलं पाहिजे. हे सिलेबस आहे त्याचं मित्रांनो. मी तुम्हाला हा नंबर दाखवतोय. हा नंबर माझा व्हॉट्सअप नंबर पण आहे. हा नंबर नोट डाऊन करा. 5x8 40 352. हाच माझा गुगल पेचा नंबर आहे. बँक ट्रान्सफर मी बँकेची डिटेल देईल जर कोणाला बँक, फोन पे आणि गुगल पे साठी हा माझा नंबर आहे. 5x8 40 352. आणि माझा 1 वर्षापर्यंत तुम्हाला कम्प्लीट सपोर्ट आहे. सपोर्टचा अर्थ असा आहे, तुमच्या लॉस शेअर नाही होत. तुमचा जो काही अभ्यास असेल त्याला तुमच्या क्वेरीज, क्वेश्चन्स, डाऊट्स त्याचं पूर्ण निरसन मी करेल किंवा तुम्हाला त्या बाबतीत गायडन्स देईल. ओके. हे सिलेबस आहे. हे सिलेबस बदललाय मी. कोविड-19च्या काळात भरपूर नवीन गोष्टी टाकल्या त्याच्यामध्ये. त्या गोष्टी, काही गोष्टी मलाही माहित नव्हत्या. इतक्या बेसिक मी कधी गेलो नव्हतो. सगळं कम्प्लीट फंडामेंटल मी सगळं धुवून काढणार आहोत. तारखा नोट डाऊन करा. 4, 5 आणि 6 जुलै सायंकाळी 6:30 वाजता. आणि ही संधी सोडू नका मित्रांनो. इतक्या पीनट्स किंवा इतक्या चण्या फुटाण्याच्या त्या किमतीमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळत आहेत. आणि हे नॉलेज तुमचं आयुष्यभर तुमच्या सोबत राहील. आणि एक चांगला पोर्टफोलिओ तुम्ही स्वतः तयार करू शकाल. और रही बात अभी सरप्राइज, ये गोल्ड माइन है. ये 5 स्टॉक का आप थोड़ा सा सोचो. आयुष्यभर कमाई करून देतील स्टॉक. टाटा कन्सल्टन्सी, रिलायन्स इंडस्ट्रीज, HDFC ऍसेट मॅनेजमेंट कंपनी हा माझ्या दृष्टीनं सगळ्यात मोठा मल्टीबॅगर आहे. 76% मार्जिन आहे. याचं अख्खं मी या सगळ्या कंपन्यांचं बॅलन्स शीट 300 पानाचं रिपोर्ट सगळं वाचून झालं. त्यामुळे ये छोड़ने का नहीं है. इससे थोड़ा कम पैसा डालो. अभी अभी और सस्ता मिलेगा क्योंकि ऑटोमोबाइल सेक्टर थोड़ा उतरा हुआ है. आई विश यू ऑल द बेस्ट. निरोगी राहा. कोविड-19च्या काळात स्वतःची काळजी घ्या, पैशाची आणि आरोग्याची. सुरक्षित राहा. माझ्या शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांसोबत आहेतच.
या सगळ्या शुभेच्छांसह थँक्यू सो मच.